तर आत्ता चलावा योद्धाची टीम आली होती आणि त्याच्यामध्ये शेवटी कुशल किंवा श्रेया हे एक कविता वाचतात. तर त्याच्यामध्ये मी त्यांना म्हटलं होतं की अ व्हेरी सेन्सिटिव्ह इश्यू इज गोइंग ऑन राईट नाव अमेरिकन कम्युनिटीमध्ये, जो खूप पॉप्युलर आहे फॉर व्हेरियस रिझन्स. H1चा सगळा प्रॉब्लेम सुरू आहे. तर महाराष्ट्र, त्या वडिलांचं कॅरेक्टर महाराष्ट्र आहे. काय म्हणू शकतो? तर बाबा रे, काळजी करू नकोस, उद्या तुला परत यावं लागलं तर एका बापासारखा मी तुझ्यासाठी तयार आहे आणि मी आहे, काळजी नको करूस. काही काही प्रोजेक्ट्समध्ये प्रेशर कुकर असतं. जेव्हा आम्ही अजय अतुल केला तेव्हा इट वॉज अ डिफरंट स्केल ऑल टुगेदर. सो म्हणजे अश्रूंची झाली फुले इज अ ग्रेट एक्झाम्पल. सुबोध आणि मंजिरी वर द प्रोड्युसर्स, कान्हाज मॅजिक. आम्ही हे करायचं ठरवलं, पण सुबोधला मी म्हटलं की सगळ्यात पहिले आपल्याला सेटवरती काम करायला लागेल, म्हणजे मी तुला असे व्हिज्युअल्स पाठवतो, मग त्याचं एक्झिक्युशन कसं करायचं ते तू बघ. आणि देन आय हॅड टू पुट माय प्रॉडक्ट डिझाईन हॅट की हे सगळ्यात सोपं कसं करता येईल. अमेरिकेमध्ये प्रोफेशनली दिवाळी पहाट सादर करायची, पण ती इकडच्या पद्धतीने म्हणजे भारतातल्या पद्धतीने 100% करता येणार नाही आहे फॉर व्हेरियस रिझन्स. आणि मग त्याच्यामध्ये सगळा नॅरेटिव्ह इंग्रजी भाषेमध्ये आहे, कारण आपल्या कॉन्सर्टला आपल्याला फक्त मराठी नाही तर अमराठी, कदाचित अभारतीय लोकंसुद्धा मला अट्रॅक्ट करायची आहेत. बरोबर. किती प्रेक्षक आत्तापर्यंत जोडले गेले असतील? 4,10,000 कस्टमर्सनी आपल्याकडनं तिकीट घेतलेलं आहे, एवढं मी सांगू शकतो. 4,10,000. येस. ॲज अ डिझायनर एक्सपेरिमेंटेशन करायला मजा येतेच, नो डाऊट. पण ॲट द सेम टाइम सगळ्याच गोष्टी मी एक्सपेरिमेंट नाही करू शकत, नाहीतर मग त्याचा रेव्हेन्यू सुद्धा एक्सपेरिमेंटलच येईल मला. खरं. नुसतं प्रॉडक्ट चांगलं असून चालत नाही, त्याचं प्रॉडक्ट मार्केटिंग पण चांगलं असावं लागतं. हे आपल्याला ॲपलने शिकवलं. तर मग माझ्याकडे एक मराठी नाटक आहे किंवा एक कॉन्सर्ट आहे, मी काय केलं पाहिजे जेणेकरून हे उत्तम नाटक आणि उत्तम कॉन्सर्ट हा उत्तम प्रेक्षकांपर्यंत आणि जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकेल. आजकाल इंटरनेटमुळे सगळे कनेक्टेड आहेत. तर कुठल्याही तुम्ही गावात असाल, तुमची काय कला सादर करत असाल, तर बरेचदा काही छोट्या स्टेप्स असतात, ते करून सुद्धा माणूस कुठे पोहोचू शकतो. ह्याची पॉवर इंटरनेटकडे आहे. तर त्याच्याबद्दल काय सांग? त्यांना हे समजवणं की बाबांनो, आत्ता तुम्ही मार्केटमध्ये जे काम करताय ते ह्या स्वरूपाचं करता. आता तुम्ही थोडंसं स्विच केलं आणि अशा पद्धतीने काम केलं तर तुमचं जे काम आहे ते जास्त पुढे येईल, मीडियामध्ये पुढे येईल, लोकांना कळेल. आणि मग एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही मला पिच करायची गरजच पडणार नाही. बरोबर. आम्ही तुमच्यापर्यंत येऊ आणि म्हणू अरे हो भाई साहेब. नमस्कार मंडळी, वायफळ कुतूहलच्या नव्या कोऱ्या भागामध्ये मी सुयोग आणि प्राची तुमचं स्वागत करत आहोत. आजच्या भागामध्ये आपल्याबरोबर गप्पा मारायला, आपल्याशी चर्चा करायला आलेले आहेत हर्षद पराशरे फ्रॉम पॅराशेअर. आजच्या भागामध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला शिकायला मिळणार आहेत. मी पर्सनली खूप गोष्टी ह्यातनं शिकलो आहे. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशामध्ये जाऊन आपला एखादा बिझनेस शून्यापासून सुरुवात करून त्याचं ग्रोथ कशा प्रकारे केली जाते याबद्दल हर्षद यांनी आपल्याला माहिती सांगितलेली आहे. एंटरटेनमेंट ह्या विभागातलं त्यांचं काम असल्यामुळे मराठी नाटकं, मराठी कॉन्सर्ट्स किंवा इन जनरल भारतातले जे काही कल्चरल कार्यक्रम असतात ते अमेरिकेत कशा प्रकारे ते मार्केट करतात, कशा प्रकारे ते लोकांपर्यंत पोहोचवतात, कशा प्रकारे ते प्रेझेंट करतात, ह्याबद्दल खूप डिस्कशन झालेलं आहे. त्यामुळे कला क्षेत्रामध्ये काय काय अपडेट्स आलेले आहेत, काय काय नवीन नवीन पद्धती आणि प्रोसेसेस आलेले आहेत, ते आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर कोणताही उद्योग आजच्या घडीला टेक्नॉलॉजीचा वापर करून स्मार्टली चालवण्यासाठी काय काय नवीन नवीन टूल्स किंवा काय काय प्रोसेसेस वापरले जातात, त्यासुद्धा हर्षद दादाने आपल्याला आजच्या भागामध्ये अगदी सोप्या स्वरूपात सांगितलेल्या आहेत. आणि आजच्या घडीला तुम्ही जर का म्युझिशियन किंवा आर्टिस्ट असाल तर डेटा आणि सोशल मीडियाचा वापर करून आपण अगदी छोट्या गावातले असलो तरीसुद्धा कुठे कुठे पोहोचू शकतो आणि त्याच्यामागे काय काय इम्पॅक्टफुल गोष्टी असू शकतात ह्या देखील आपण आजच्या भागामध्ये उलगडलेले आहेत. तर असा सुंदर शिकायला लावणारा भाग मी लगेचच चालू करतोय. पण तत्पूर्वी तुम्ही जर का वायफळला सबस्क्राईब केलं नसेल तर खालती पटकन सबस्क्राईब करून टाका. त्याच्यापुढे बेल आयकन आहे ते दाबून टाका, म्हणजे आम्ही ज्या काही व्हिडिओज तुमच्यासाठी बनवतोय, जे काही एपिसोड तुमच्यासाठी बनवतोय ते तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. वायफळ पत्रव्यवहाराचा तुम्ही भाग झाला नसाल तर त्याचीही लिंक खालती दिलेली आहे, तिकडे जाऊन रुजवा. म्हणजे आम्ही मराठीतनं तुम्हाला जी ईमेल स्वरूपात एक्सक्लुझिव्ह पत्र पाठवत असतो, एक्सक्लुझिव्ह माहिती पाठवत असतो, ती तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल. एवढंच बोलतो आणि सुरुवात करतो वायफळ कुतूहलच्या नव्या कोऱ्या भागाची विथ नन अदर दॅन हर्षद पराशरे. लेट्स गो. हर्षद दादा, वायफळवर स्वागत. कसं वाटतंय? मस्त वाटतंय. मला दादा म्हणू नकोस. मग मला हर्षदच म्हण. अरे फार ऑकवर्ड होईल मला. नाही ॲब्सोल्युटली हर्षद इज ग्रेट. हो हर्षद. ज्या रिजनमधनं मी येतो तिथे मी जरी 40 वर्षाचा असलो
खोटं वय सांगतो मी तुला, पण तरी सुद्धा मी 70 वर्षाच्या माणसाला सुद्धा एकेरीच हाक मारतो. सो यु नो, हर्षद इज ग्रेट. थोडंसं माझं मध्ये मध्ये दादा म्हणेन मी, बिलकुल. पण आपला पण तोच विषय आजचा, की आधार आपला इथे आहे, पण अमेरिकेत राहून तिकडे एका लेवलवर बिझनेस करणं, तोही एंटरटेनमेंट या डोमेनमध्ये करणं, आणि तो कशा प्रकारे केला जातोय ह्याच्याबद्दलचे प्रश्न आहेत. ह्याच्यामध्ये माझे पर्सनल प्रश्न जे आहेत ते इन जनरल एखादा कार्यक्रम लोकांपर्यंत कसा पोहोचवला जातो ह्याच्याबद्दलचे आहेत, पण त्याच्यामागे स्ट्रॅटेजिकली कसं काम होतं. जेव्हा आपण एखादा नाटकाचा प्रयोग म्हणतो जो महाराष्ट्रात चालू आहे, तो जेव्हा अमेरिकेसारख्या देशात किंवा कुठच्याही देशात जातो, तिथे त्याचं कशा प्रकारे तो एवढ्या लोकांपर्यंत पोचतो, त्याच्या मागची गणितं काय असतात, आणि आत्ता टेक्नॉलॉजी जशी पुढे जाते तसं आपण काय काय गोष्टी त्याच्यात वापरतो. आणि सांगायचा मुद्दा असा की आम्ही दोघंही डिझाईन बॅकग्राऊंडचे आहोत, त्यामुळे त्याचाही ह्याच्यात अँगल आहे की स्ट्रॅटेजिकली एंटरटेनमेंट ह्या प्रकारचा एक्सपिरियन्स लोकांपर्यंत कसा पोचवावा, अशा बऱ्याच विषयांबद्दल आपण बोलणार आहोत. ॲब्सोल्युटली. तर सुरुवात तिकडनंच करूया. आजच्या घडीला आत्तापर्यंत किती वर्ष आपण ह्या पर्टिक्युलर क्षेत्रात काम करतोय आणि किती लोकांपर्यंत पोचलो आत्तापर्यंत आपण? लॉंग स्टोरी शॉर्ट, 2015 कंपनी फॉर्म झाली, पण खरं तर काम 2017 पासून सुरू झालं. राईट. आणि 2018 वॉज द इयर वेन वी डिड आवर फर्स्ट लाईव्ह शो टूर इन द युनायटेड स्टेट्स. दॅट शो आपण वेगवेगळ्या इतर देशांमध्ये पण नेला, पण US मध्ये प्रिडॉमिनंटली त्या वर्षी काम सुरू झालं. त्याच्या आधी काही सिनेमांचं आपण डिस्ट्रीब्युशन, प्रेझेंटेशन या गोष्टी केल्या होत्या. पण द बॅकग्राऊंड वेअर आय कम फ्रॉम, द वर्ल्ड ऑफ थिएटर, त्याच्यामध्ये लाईव्ह शोला जे अफेक्शन माझं आहे दॅट वॉज अनबीटेबल. सो त्यानंतर सिनेमाचं काम खूप कमी झालं आणि लाईव्ह शोवरती फोकस झाला. सो 2018 ऑनवर्ड्स लाईव्ह शोज सुरू झाले. 2017 ऑनवर्ड्स त्याचं काम सुरू झालं आणि pretty much by now we have done more than 550 shows in the international markets. आणि yeah, more than 35 to 40 tours that we have done. We survived through COVID. खूप डिफिकल्ट फेज होता तो, पण we survived through that. There were a lot of blessings that came our way. खूप मित्रांनी सपोर्ट केला, खूप लोकांनी सपोर्ट, फॅमिलीनी सगळ्यात जास्त सपोर्ट केला. सो या, दॅट्स हाऊ वी आर आणि ऑपरेटिंग इन द US सिन्स 2017. आणि किती प्रेक्षक आत्तापर्यंत जोडले गेले असतील? 4,10,000 कस्टमर्सनी आपल्याकडनं तिकीट घेतलेलं आहे, एवढं मी सांगू शकतो. 4,10,000. येस. त्याचं कारण असं की म्हणजे डेटा इज आवर बॅकबोन. डेटा, डिजिटल अँड डिझाईन, ज्याच्यावरती हा ब्रँड पूर्ण एक्सपेरिमेंट केलेला आहे. हा ब्रँड, या ब्रँडमध्ये फुल टाईम काम करण्याच्या आधी माझं जग सगळं प्रॉडक्ट स्ट्रॅटेजी, प्रॉडक्ट डिझाईन, प्रॉडक्ट मॅनेजमेंट असं सगळं होतं. सो एखाद्या प्रॉडक्ट कंपनीमध्ये जे जे केलं जाईल, वेदर इट्स द बॅकबोन ऑफ डिझाईन, कस्टमर सेंट्रिसिटी, युजर सेंट्रिसिटी, डेटा, डिजिटल, माय लाईफ इज जस्ट दॅट. अजूनही आपण अजाईलमध्ये काम करतो. तर एखादा म्हणू शकतो की तुम्ही डिजिटल प्रॉडक्ट बनवत नाही, सॉफ्टवेअर बनवत नाही, मग तुम्ही अजाईलमध्ये काय करता, त्याबद्दलही आपण बोलू शकतो. राईट. कारण मला असं वाटतं आपल्या आयुष्यामध्ये जो पण एक्सपिरियन्स असतो किंवा कुठल्याही डोमेनचा असतो, राईट, जर का तुम्ही स्मार्ट इनफ असाल तर ते तुम्ही सेम एक्सपिरियन्सेस किंवा सेम आपले जे काही रेफरन्सेस आहेत ते दुसऱ्या डोमेनमध्ये पण अप्लाय करू शकता आणि त्याच्याकडे त्या दृष्टिकोनात पाहू शकता. कारण आय थिंक एंटरटेनमेंट हे असं क्षेत्र आहे जिकडे पूर्वीपासून काही पद्धती, आपल्या महाराष्ट्रात म्हणा काय भारतात म्हणा, एक त्याला पद्धत आहे, त्याला एक परंपरा आहे. पण तेच जर का आता नवीन लोकांपर्यंत पोचणं किंवा नवीन मीडियम वापरून काम करणं, ह्याच्यात हे कसं अप्लाय झालं ही पण एक माझी क्युरिओसिटी जी आपण आज त्याच्यावरही एक प्रकाशझोत टाकूया. पण एंटरटेनमेंटच का, असं का? म्हणजे कारण चांगली नोकरी होती अमेरिकेत, बऱ्यापैकी पगार वगैरे मिळत होता आणि जगभर फिरता येत होतं, पण मग हा डिसिजन का घेतला की आता मला स्वतःच हे चालू करायचं आणि ते पण अमेरिकेत जाऊन तिथे चालू करायचं? राईट. नाशिकमधून थिएटर करायला सुरुवात झाली. 3-3.5 वर्ष वेगवेगळ्या गोष्टी करता करता, थिएटर करता करता वेगवेगळ्या गोष्टी शिक्षणातल्या, वॉज अन इंटरेस्टिंग कन्फ्युजन अँड अ व्हेरी अँशियस टाइम फ्रेम दॅट आय हॅव बीन थ्रू. बरं. पण तो फेज जेव्हा संपला 3-3.5 वर्षाचा आणि आय स्टार्टेड स्टडिंग अंडर ग्रॅज्युएट इन डिझाईन,
दॅट आय स्टडीड फॉर 4 years. त्यानंतर मग इंग्लंडला जाऊन मास्टर्स डिझाईन मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीज या सगळ्या गोष्टी शिकलो आणि खूप वेगळंच एक्सपोजर मिळालं. राईट. पण जरी तुम्ही ते एक्सपोजर घेतलं, त्यानंतर मी कॉर्पोरेट जगात काम करायला लागलो. वेगवेगळ्या डिझाईन एजन्सीज भारतात, वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सारख्या ठिकाणी आय वर्कड इन द इनोव्हेशन लॅब अँड वर्क फॉर द बिझनेस डिझाईन अँड इनोव्हेशन प्रोग्राम. बरोबर. त्यानंतर कॉग्निझंटमधून मग जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये काम करायला जाणं वगैरे, हे सगळं एक्सपोजर जरी होत असलं तरी कुठेतरी वन्स अ थिएटरवाला इज ऑलवेज अ थिएटरवाला. ती नाटकाची खुजली काही जात नाही. आणि ब्रॉडर सेन्समध्ये परफॉर्मिंग आर्ट्स, म्हणजे US ला रिलोकेट झालो 2013 साली, तेव्हा आय वॉज लुकिंग की काय काय चाललंय, कसं कसं चाललंय. तर काही खूप मेगा लेवलच्या गोष्टी सुद्धा एकदम ॲक्सेसिबल होत्या, की जगातले सगळ्यात बेस्ट काही आर्टिस्ट असतील आपल्यासमोर, तर त्यांचं स्टेडियममध्ये जाऊन कॉन्सर्ट बघणं वॉज लाईक व्हेरी इझी. बरोबर. पण मग मी बघत होतो की नाटकांचा काय सीन आहे, थिएटरचा काय सीन आहे, इंडियन आर्ट इकडे येत आहे का. ते सगळं जेव्हा बघायला लागलं तेव्हा लक्षात आलं की हे ॲक्टिव्हिटी लेवलला खूप आहे. देर इज टू मच ऑफ एन्थुझियाझम. राईट. बट इज इट दॅट प्रोफेशनल? इज देअर कस्टमर सेंट्रिसिटी इन्वॉल्व्ड ओव्हर देअर? Is there any focus on that? Is there focus on artist experience, customer experience? एक ब्रँड आहे का, की त्याची ब्रँड प्रॉमिस काय आहे वगैरे, या सगळ्या गोष्टींवरती फार काही लक्ष दिलं जात नाही आहे. सगळेजण आपापल्या परीने बेस्ट करत होते, पण त्याची एक लॉन्जिटिव्हिटी दिसत नव्हती. बरोबर. त्याच्यामध्ये एक प्रोफेशनल थॉट प्रोसेस दिसत नव्हती. सो पण त्याचं काय करायचं, म्हणजे हे सगळे विचार होते. ॲज अ डिझायनर यू टेंड टू, यू वुड रिलेट टू दॅट. ॲज अ डिझायनर्स वेन वी लुक ॲट समथिंग वी ऑल्सो आर ट्रेन टू ॲनलाइज दॅट. बरोबर. की अरे मग हे असं केलं असतं तर आणखी छान झालं असतं. एका रेस्टॉरंटमध्ये आपण जातो तेव्हा अच्छा हे असं आहे, हे छान केलंय, आणखी हे असं पण करू शकले असते, किंवा हे त्यांनी केलं हे माझ्या डोक्यातच आलं नव्हतं. राईट. यु नो, असे सगळे विचार आपल्याकडे आपसुकच यायला लागतात. आणि सेम वॉज माय केस. जे मी बघत होतो की मग शाळेच्या ऑडिटोरियममध्ये का बरं शो केला आहे, अच्छा मग कॉस्ट रिझन असेल, अच्छा नाही मग ह्याच कॉस्टमध्ये दुसरं पण मिळू शकलं असतं आणि दॅट वुड हॅव बीन अ ग्रँडर एक्सपिरियन्स. नाही पण मग त्याची कपॅसिटी खूप जास्त असेल, एवढे लोकच येणार नसतील. सो वी वर कॉन्स्टंटली क्वेश्चनिंग आवरसेल्व्हज, ॲनलायझिंग. असं सगळं करता करता एक सिनेमा रिलीज होणार होता मार्केटमध्ये, आणि त्याचा वन ऑफ द को प्रोड्युसर वॉज माय चाइल्डहुड फ्रेंड, ज्याच्याबरोबर मी थिएटर केलं होतं. ओके. मग मी त्याला विचारलं की मला ॲटलांटामध्ये जर का शो करायचा असेल तर काय करावं लागेल, हाऊ डू आय अप्रोच दिस. तर म्हणे थांब ते इतकं साधं नसतं, इतकं सोपं नसतं, मी तुला शोधतो, मी डिस्ट्रीब्युटर कोण आहे US रिजनचा. आणि त्यांनी शोधला, त्यांना मी रीच आउट केलं. त्यांनी माझ्याबद्दलचा सगळा बॅकग्राऊंड रिसर्च वगैरे केला असावा, आणि मला 2 दिवसांनी त्यांनी सांगितलं की ओके वी विल गिव्ह यू द शो, अँड वी पुट अप दॅट शो. त्या सिनेमाचं नाव होतं मुरांबा. इट्स अ ब्युटिफुल फिल्म. आय लव्ड इट मोर बिकॉज दॅट वॉज माय फर्स्ट हसल इन द US एज वेल. आणि ॲटलांटामध्ये आम्ही शो केला, भरपूर लोक आले, मजा आली, आणि वी वर एबल टू गेट गुड प्रॉफिट्स एज वेल आउट ऑफ इट. पण मग विचार आला की आपण अजून काय करू शकतो, हे करून बघितलं आहे, हे आपण करतच राहूया. अजून आपण काय करू शकतो, तर कॅन वी डिस्ट्रीब्यूट अ फिल्म, बिकॉज इट लुक्स लाईक दॅट्स अ गुड अपॉर्च्युनिटी, आणि वेगवेगळ्या फिल्म्स आपण इकडे आणू शकू. सो वी स्टार्टेड वर्किंग ऑन दॅट. पण ह्याच्यामध्ये मला असं क्युरिओसिटी आहे, एक बिझनेस अँगल आहे, ठीक आहे, म्हणजे कमर्शियल अँगल आहे की हा बिझनेस म्हणून करणं, त्याच्यातनं प्रॉफिट लॉस जे काय त्याचं सगळं मॅनेजमेंट करणं, आणि एक आहे की आवड म्हणून जो थिएटरवाला बघ आहे की त्या डोक्यामध्ये तो किडा आहे, त्यामुळे मला हे करायचं आहे. तर त्याचं बॅलन्सिंग आउट कसं केलं? कारण काय काय वेळा काय होतं, मी सांगतो की आपल्याला वाटतं की आपण हे खरंच करूया, की आपल्या इथलं हे कलाकृती आहे हे लोकांसमोर मांडूया, आणि हे करता करता बरेचदा कारण ती आपण नेतोय कुठेतरी, व्यवहार थोडा आपण बाजूला ठेवतो, आणि मग ते लॉसमध्ये फक्त मग आवड म्हणून किंवा आपल्या इथलंय म्हणून पुढे नेऊया असं होतं. तर तो बॅलन्स कसा साधला गेला? व्हेरी इंटरेस्टिंग. सो सगळ्यात पहिले हाच व्यवसाय का बरं? बिकॉज दॅट इज वेअर आय कम फ्रॉम.
मी जर का थिएटर केलं नसतं तर आय वुड हॅव बीन इन अ व्हेरी डिफरंट सेक्टर ऑफ द सोसायटी ऑर प्रोफेशन. बरोबर. थिएटर टॉट मी अ लॉट अँड मला असं वाटतं की थिएटरनी मला जे शिकवलं आय ओव अ लॉट टू दॅट. बरं. पण जसं तू म्हटलास तसं व्हाय दिस, तर देर इज अ ग्रेट वर्ल्ड सिटिंग आउट देर इज अ ग्रेट लिटरेचर सिटिंग आउट देर विच पीपल आर नॉट अवेअर ऑफ. तर मग आपण त्यांना तो पॉईंट ऑफ Connect व्ह्यू करू पण शकतो. दाखवला पाहिजे. बरं. सो बी दॅट अँबॅसेडर ऑफ कल्चर इज समथिंग दॅट आय थॉट कॅन बी अ गुड अपॉर्च्युनिटी. पैसा येत राहील, कदाचित येणारही नाही, पण दिस ॲज अ ॲक्टिव्हिटी वुड बी ग्रेट. ज्या ऑडियन्सला, जो इंटेलेक्च्युअल ऑडियन्स आहे, अमेरिकेतला सगळा ऑडियन्स आयदर तिथे शिकायला गेला आणि मग तिकडेच राहिला किंवा कामानिमित्त एक्सपॅट म्हणून मूव्ह झाला. व्हेरी फ्यू पीपल हॅव रिलोकेटेड बिकॉज ऑफ फॅमिली रिझन्स. बरोबर. इतर काही देश आहेत जगामध्ये जिथे प्रिडॉमिनंटली फॅमिलीमुळे मूव्ह होतात किंवा इमिग्रेशन प्रोग्राम्स थ्रू मूव्ह होतात, पण अमेरिकेमध्ये सहसा तसं होत नाही, एस्पेशली मराठी कम्युनिटीमध्ये. सो हा सगळा इंटेलेक्च्युअल ऑडियन्स आहे, त्यांना आपण इंटेलेक्च्युअल जर का एंटरटेनमेंट प्रेझेंट केली तर दे वुड अप्रिशिएट इट रादर दॅन ओनली लुकिंग ॲट बॉलिवूड अँड बिग बँग हॉलिवूड शोज किंवा कॉन्सर्ट्स. बरोबर. देर इज अन अपॉर्च्युनिटी वेअर वी शुड प्रेझेंट टू देम सम रिच कल्चर. मग त्याच्यामध्ये नाटकं आली, मग त्याच्यामध्ये कॉन्सर्ट्स आले. तर मुरांबा मग पहिली केस स्टडी आपली झाली. हां, म्हणजे एकदमच बेसिक की काय एक म्हणजे किरकोळ इन्व्हेस्टमेंट आणि मग त्याचा एक शो. बरेच जण तर हा काहीतरी पहिल्यांदा करतोय म्हणून आले होते. हां, बरेच जण अरे याचा आम्ही ट्रेलर बघितला, छान वाटतो, चला जाऊया. बरेच जण त्या सिनेमाला लहान मुलांना घेऊन आले होते आणि त्यांनी मला विचारलं होतं याच्यामध्ये काही पॉपकॉर्न मोमेंट्स आहेत का. म्हटलं माहिती नाही, बघूयात. बट आउट अँड आउट लोकांना मजा आली त्या शोला येऊन. बरेच लोक आले होते, पण त्याने आत्मविश्वास पण वाढला. ॲब्सोल्युटली, की काहीतरी होऊ शकतं, आपण काहीतरी करू शकतो. तेव्हा माझी नोकरी पण व्यवस्थित चालू होती आणि अमेरिकेतल्या सगळ्यात मोठ्या इन्शुरन्स कंपनीमध्ये मी डिझाईन आणि डिजिटलमध्ये काम करत होतो. सो ही प्युअर प्ले खुजली होती माझी. साईड हसल असं नाही म्हणता, ऍक्टिव्हिटीज होती. पण म्हणजे कदाचित माझं बॅकग्राऊंड घरचं असं पण होतं की असे फुकट ऍक्टिव्हिटी करता आली नाही कधी. माझे वडील चार्टर्ड अकाउंटंट होते, आई शाळेत प्रिन्सिपल होती, त्यामुळे घरी एक वेगळं वातावरण होतं. वडील चार्टर्ड अकाउंटंट असल्यामुळे इट वॉज अ कॉन्स्टंट कन्व्हर्सेशन ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट वगैरे असं. त्यामुळे ते थोडंसं नॅचरली झालं की नुसती ऍक्टिव्हिटी काय. मग नुसती ऍक्टिव्हिटी मी भरपूर केली होती आधी. प्रायोगिक नाटक खूप केलं होतं, त्याच्यातनं खूप शिकलो वगैरे. पण या अशी ती सुरुवात झाली. राईट. आणि तिथून मग आता मगाशी म्हटलं तर एवढ्या लाखो लोकांनी आतापर्यंत विविध शोज पाहिले, त्याचा अनुभव घेतलेला आहे. हे करता करता बरंच काहीतरी त्याच्यात शिकायला मिळालं असेल. आणि आय थिंक ते प्रोसेस जे असतं की एखादा शो कसा लोकांसमोर मांडायचा, कारण आजकाल कसं झालेलं आहे, तो शो कसा मांडतो ह्याच्यावरती फुटप्रिंट किती हेही ठरतं. कारण बरेचदा काय काय कलाकृती खूप सुंदर असतात पण त्या मांडल्या जात नाहीत लोकांसमोर, त्यामुळे लोक तिकडे येत नाहीत. किंवा काय काय वेळी कलाकृती एवढ्या जबरदस्त प्रमाणात मांडतात की तिथे आल्यावर काय काय प्रश्नही पडतो की कशासाठी आलो होतो. असाही एक बॅलन्स इम्बॅलन्स आपल्याला पाहायला मिळतो. तर त्याच्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल की कसा प्रेझेंट कसा करायचा एखादा कार्यक्रम, किंवा जेव्हा सुरुवात होती तेव्हा आपल्याकडे तेवढा ऑडियन्स बेसही नव्हता, तर तो कसा जोडत गेलो आपण, तो कसा मेंटेन केला गेला. अगदी अगदी. सो इथे आपण डिझाईन असल्याचा खूप बेनिफिट झाला मला की, आणि डिझाईनमध्ये सुद्धा काही वर्ष एका डिजिटल फॉर्ममध्ये डिजिटल मार्केटिंगवरती काम करत होतो. त्यामुळे आपसुकच ओके एक प्रोडक्ट आहे, नुसतं प्रोडक्ट चांगलं असून चालत नाही, त्याचं प्रोडक्ट मार्केटिंग पण चांगलं असावं लागतं. हे आपल्याला ॲपलने शिकवलं की आयफोन वॉज क्रिएटेड बाय ॲपल, पण तो आयफोन बनवण्यापेक्षा त्याच्या मार्केटिंगवरती लोक जास्त खर्च आणि मेहनत घेतात. तर मग माझ्याकडे एक मराठी नाटक आहे किंवा एक कॉन्सर्ट आहे, मी काय केलं पाहिजे जेणेकरून हे उत्तम नाटक आणि उत्तम कॉन्सर्ट हा उत्तम प्रेक्षकांपर्यंत आणि जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकेल. मग नुसतं वा छान छान करण्यापेक्षा हाऊ कॅन आय सर्व देम विथ द तिकीट बुकिंग लिंक. मग जरी
B2B म्हणजे जरी आम्ही शो कोणाला तरी हँडओव्हर करून टाकलाय तरी आपली जबाबदारी संपली का? तर माय आन्सर यूज टू बी नाही, आपली जबाबदारी संपली नाही आहे. तर तरीसुद्धा आपण त्याचं मार्केटिंग नीट करूयात एक. आणि असं ह्या प्रोसेसमध्ये हळूहळू एक ब्रँड डेव्हलप होत गेला, ज्याचं नाव पूर्वी खूप वेगळं होतं आणि मग नंतर मी ते चेंज केलं. पूर्वी नाव होतं चाय समोसा सिनेमा. कारण जेव्हा सिनेमाचं काम करायला लागलो तेव्हा सिनेमाशी रिलेटेड काहीतरी. मग सिनेमा बघताना अमेरिकेमध्ये आम्ही समोसा खायचो, मग चहा पण प्यायचो, मग चाय समोसा सिनेमा. आणि इट काइंड ऑफ ट्रिगर्ड, इट रिलेटेड वेल. पण हळूहळू सिनेमाचं काम कमी व्हायला लागलं आणि लाईव्ह शोजचं काम वाढायला लागलं. आणि सिनेमा आम्ही अजिबातच करत नव्हतो तरीसुद्धा चाय समोसा सिनेमा होता. सो आय कॉइंड पराशेर एंटरटेनमेंट्स as a DBA, doing business as. Today we have actually dropped entertainments and we operate only by Parashare. आणि कसं ते नाव वाटतं इंटरनॅशनल, पण अण्णाव आणि ते कसं एकदम जुळून आलेलं तिथे. त्याच्या मागे एक गोष्ट आहे. जेव्हा कंपनी फॉर्म केली तेव्हा मी पराशेर LLC या नावाने ती फॉर्म केली. PARA स्पेस SHARE स्पेस LLC. तर का बरं असं होतं? तर मी फुल टाईम नव्हतो ना याच्यात. पारा म्हणजे शेअर म्हणजे हाफ. तर मी म्हटलं की माझ्या मेंदूचा हाफ शेअर याच्यामध्ये असेल आणि हाफ शेअर नोकरीमध्ये असेल, म्हणून पराशेर. मग जेव्हा फुल टाईम करायला लागलो, जे रिसेंटली होतं, तेव्हा मला काही मित्रांनी विचारलं की आता काय म्हणशील? म्हटलं काय नाही, हाफ मी आहे हाफ तुम्ही आहात. डिझायनर माइंड. ॲब्सोल्युटली. केस 1. अशी मजा चालू असते. देर आर अप्स अँड डाऊन्स. काही प्रोजेक्ट्समध्ये प्रेशर कुकर असतं. जेव्हा आम्ही अजय अतुल केला तेव्हा इट वॉज अ डिफरंट स्केल ऑल टुगेदर. किती लोक होते त्या टीममध्ये? 26. तर 26 लोकांची भारतातनं US ला यायची सोय, परत तिकडे कार्यक्रम, परत तिथलं इंटरनल इकडे तिकडे पोचवणं लोकांना वेळेवर ठिकाणी, ते सगळं. आणि प्लस ऑफकोर्स तिकीटं विकणं, वेंडर, साऊंड, व्हेन्यूज. यू आर ऑलमोस्ट देअर. पूर्ण काढलाच मी स्टेक होल्डर मॅप. ॲब्सोल्युटली. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले सुरुवात होते ती कॉन्ट्रॅक्ट डॉक्युमेंटनी. ओके. आणि बरेचसे आर्टिस्ट ती कॉन्ट्रॅक्ट डॉक्युमेंट बघून म्हणतात की नाही, आम्ही नाही करू शकत ते. मग आम्ही समजवतो त्यांना की हे का बरं गरजेचं आहे, कसं हे अथॉरिटीजला रिपोर्ट केलेलं असतं, म्हणजे तुम्ही सुद्धा सेफ आहात, आम्ही सुद्धा सेफ आहोत, आपल्याला दोघांनाही जबाबदाऱ्या कळत आहेत. हे एका व्यवहारामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, जे एंटरटेनमेंटमध्ये तितकं कॉमन नाही आहे. म्हणजे अमेरिकेत नाही म्हणते मी, भारतात म्हणतोय. भारतामध्ये कदाचित विश्वासावरती खूप काम चालतं किंवा त्यांचे कॉन्ट्रॅक्ट करण्याची पद्धत खूप वेगळी असते. ती चुकीची आहे का? अजिबात नाही. त्यांची त्यांच्या पद्धतीने आहे, अमेरिकेच्या पद्धतीने आहे. अमेरिकेमध्ये जेव्हा एखादा आर्टिस्ट जातो भारतातून किंवा जगाच्या कुठल्याही भागातून, तेव्हा तो आर्टिस्ट किंवा ती आर्टिस्ट अमेरिकेला येणार आहे तेव्हा अमेरिकेतल्या एका आर्टिस्टला काम मिळणार नाहीये. दॅट्स द बेसिक. बरोबर. आणि जसं तुमचे काही फ्रेंड्स असतील ते H1 किंवा L1 या विजाज या वर्क परमिट्सवरती अमेरिकेला आले असतील, नॉन इमिग्रंट वर्क परमिटवरती, त्याच लेवलचं ह्या आर्टिस्टचं वर्क परमिट बनतं. कारण ते पैसेही कमावणार तिथे जाऊन. करेक्ट. सो दे आर कमिंग ओव्हर देअर टू परफॉर्म आर्ट. Performing is work. Work needs work permit. That work permit needs to be given to them or applied for them by an employer. तो एम्प्लॉयर किंवा ती कंपनी जी आहे, ती ऑर्गनायझेशन जी आहे, ती त्या काळासाठी या आर्टिस्टना एम्प्लॉय करणार आहे. मी जेव्हा अमेरिकेला गेलो तेव्हा कॉग्निझंटनी माझं वर्क परमिट केलं होतं. तसंच ज्या आर्टिस्टना आम्ही तिकडे घेऊन जातो तशी आपली कंपनी यांचं आर्टिस्टचं वर्क परमिट करते. मग तुम्हाला त्या कंपनीच्या पॉलिसीज आहेत. जसं मी ऑफर लेटर साईन केलं होतं कॉग्निझंट USचं, तसं या आर्टिस्टना हे साईन करणं भाग आहे. मग त्याचे सगळे पॉलिसीज आल्या, त्या टर्म्स आल्या, किती पैसे मिळणार, किती पगार मिळणार आहे थोडक्यात. बरं. आणि मग फक्त पगार मिळणार आहे का आणखी काही गोष्टी मिळणार आहेत,
राहणार कुठे आहोत, घरी राहणार आहोत का, हॉटेलमध्ये राहणार आहोत का, फूड काय मिळणार आहे, फूड मिळणार आहे की नाही मिळणार आहे का, पर डीएम मिळणार आहे, पर डीएम मग किती मिळणार आहे, ट्रान्सपोर्टेशन कसं असणार आहे, कुठल्या क्लासमधलं ट्रॅव्हल असणार आहे, डोमेस्टिक ट्रॅव्हल कसं असेल, गाड्यातून असेल का ट्रेनमधून असेल, बोटीतनं असेल का कशातून असेल, या सगळ्या गोष्टी तिथे डिफाईन. जवळजवळ 38-40 पानी कॉन्ट्रॅक्ट असतो. तो काही जण वाचतात, काही जण नाही वाचत, काही जण विश्वासावरती करतात. पण आम्ही खूप शिकलो याच्यातून आणि मग आम्ही एक रीड आउट प्रोसेस सुरू केली की आपण हा पूर्ण रीड आउट करायचा. सगळ्यांना सगळं समजतंय ना हे जाणून घ्यायचं. त्यांचे काही प्रश्न असतील तर एका फोकस्ड मीटिंगमध्ये ते सगळे आन्सर करायचे आणि जर का काही व्हॅलिड असेल तर मग ते तसे एडिट्स पण करायचे. दॅट्स हाऊ इट स्टार्ट. दिस इज जस्ट द बिगिनिंग. बरोबर. एकदा कॉन्ट्रॅक्ट झाला की मग ऑडिटोरियम्स बघणे. जर का आपल्याला काही लोकेशन्सचे शो हँडओव्हर करायचे असतील दुसऱ्या ऑर्गनायझेशनला तर ते तसे कॅनव्हास करणे. मग त्या लोकेशन्स तिकडे लॉक झाल्या. दॅट इज आवर B2B. पण बिझनेस टू बिझनेस. येस. सो मग ते शोज आम्ही फॉर द लॅक ऑफ बेटर टर्म विकले आहेत दुसऱ्यांना आणि मग त्याच्या P&L मध्ये आम्हाला काही भाग नाही आहे. पण जे शो आपण स्वतः रन करणार आहोत त्याचं मात्र ऑडिटोरियम बुकिंगपासून इन्शुरन्सेस किंवा त्याचं मार्केटिंग, सेल्स, तिथल्या अरेंजमेंट, हॉटेल, म्हणजे हॉस्पिटॅलिटी ॲज वेल ॲज शो ऑपरेशन्स. यू राईटली सेड, टेक. मग ते नाटकाचा शो असेल तर मग सेट बनवण्यापासून सुरुवात असते. मग नाटकाचा सेट असेल तर जेव्हा तो भारतात नाटक करतात तेव्हा दे एनविजन फॉर नंबर ऑफ शोज, फॉर पॉसिबली फ्यू 100 शोज ऑर 1000 शोज. पण तसं अमेरिकेत नाही होणार ना. ॲटलांटासारख्या शहरात किंवा न्यूजर्सी सारख्या स्टेटमध्ये जर का शो होणार असेल तर एकच शो होणार आहे. द ॲक्टर्स, द डिरेक्टर अँड द प्रोड्युसर शुड बी कम्फर्टेबल इनफ टू लिसन टू अस की आपल्याला या सेटचं अमेरिकन ॲडॅप्टेशन करावं लागणार आहे. यामध्ये काही जण काम करायला खूप सोपे असतात, काही जणांना आम्हाला खूप मेहनत करून समजवावं लागतं. जसं म्हणजे अश्रूंची झाली फुले इज अ ग्रेट एक्झाम्पल. सुबोध आणि मंजिरी वर द प्रोड्युसर्स, कान्हाज मॅजिक. आणि आम्ही हे करायचं ठरवलं. पण सुबोधला मी म्हटलं की सगळ्यात पहिले आपल्याला सेटवरती काम करायला लागेल. म्हणजे मी तुला असे व्हिज्युअल्स पाठवतो, मग त्याचं एक्झिक्युशन कसं करायचं ते तू बघ. मामा मुळेंकडनं त्यांनी तो व्हिज्युअल्स करून घेतले आणि देन आय हॅड टू पुट माय प्रॉडक्ट डिझाईन हॅट की हे सगळ्यात सोपं कसं करता येईल. मग आम्ही रेक्टँग्युलर प्रिझमचं स्ट्रक्चर्स, 3 स्ट्रक्चर्स आणि मग त्याचे ब्लॅकआउटमध्ये 30 डिग्री टर्न्स होणार वगैरे या सगळ्या गोष्टी करून 15 शोज केले आणि एकदम सोपा सेट केला होता. सो थँक्स टू दोज आर्टिस्ट हू वर रेडी टू अडॅप्ट. आणि मग ते एक्झिक्यूट करायला सोपं पडतं. कारण इकडे जेव्हा शो होतात तेव्हा टीम असते भरपूर, बॅकस्टेजची टीम, कपड्यांची टीम, लाईक इट ऑर नॉट. पण इन दॅट पार्ट ऑफ द वर्ल्ड तू पण गेलायस, यू सी लेबर इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. सो मग ते फिजिबलच होणार नाही, मग ते करता येणार नाही. म्हणजे 2च ऑप्शन आहेत आपल्याकडे, हे सगळं ॲडजस्टमेंट करून करायचं आणि एक चांगला एक्सपिरियन्स पोहोचवायचा किंवा नाही करायचं आणि मग तो कंटेंट पोचणारच नाही. बरोबर. पण आपल्याला नेहमी असं आवडतं ना की चांगला कॉन्टेंट आहे, इतकी मेहनत घेतली आहे तर मग आपण जगभर दाखवलं पाहिजे. सो या दॅट्स हाऊ इट फंक्शन्स. बरोबर, तो एक बॅलन्स करायला पाहिजे. आता आजकालची टेक्नॉलॉजी बघता खूप सारी टूल्स आलेली आहेत. कारण की जसं आत्ता मगाशी म्हणालो आपण, कॉन्ट्रॅक्टपासनं ते अगदी शेवटच्या एक्झिक्युशनपासून ती पूर्ण टीम भारतात परतीच्या प्रवासाला निघेपर्यंत, नंतर ऑफकोर्स हिशोब होणं आणि ते पैसे ट्रान्झॅक्शन सगळे खूप खूप स्टेप्स आहेत. आणि त्याच्यात बऱ्याचशा प्रोसेसेस आहेत, बऱ्याचशा गोष्टींवर बऱ्याच टीम्सचं पण लक्ष असलं पाहिजे. म्हणजे वेगवेगळे वेंडर्स असतात आपले, त्यांनाही योग्य गाईडलाईन्स पोचल्या पाहिजेत वगैरे. तर एक उद्योजक म्हणून कशा प्रकारे ह्या सगळ्या प्रोसेसेस हँडल होत आहेत आत्ता. आणि मला असं वाटतं कारण ह्याच्यातनं बऱ्याच लोकांनाही शिकायला मिळेल. एंटरटेनमेंट बिझनेस असंच नाही, कोणत्याही बिझनेसमध्ये एखादा बिझनेस सुरळीत चालवण्यासाठी आपण काम आपलं सिम्प्लिफाईड कशा प्रकारे करू शकतो किंवा ऑर्गनाइज्ड कशा प्रकारे करू शकतो, जेणेकरून त्याचा आपल्याला बिझनेस वाढवण्यासाठीच फायदा होईल. तर त्या दृष्टिकोनातनं मला जरा आढावा घ्यायचा होता की हाऊ डू यू हँडल हे डे टू डे बेसिसवर सगळं.
वी हॅव आवर मेथड टू मॅडनेस. तो सगळ्यात बरोबर आहे का हे मला माहिती नाही आणि मला पण शिकायला आवडेल. पण व्हॉट वी हॅव बीन फॉलोईंग सो फार इज, जसं कुठल्याही सॉफ्टवेअर प्रोजेक्टमध्ये आपण जिरा किंवा आसना वगैरे या सगळ्या अजाईल टास्क मॅनेजमेंटचे टूल्स वापरतो. बरोबर. काही जण आणखी एव्हरनोट वगैरे पण वापरतात. पण टिपिकली सॉफ्टवेअरमध्ये हे असे टूल्स वापरले जातात जिथे टास्क लिहिली जाते, ती त्या स्प्रिंटला असाइन केली जाते, मग कुठल्या तरी डेव्हलपरला किंवा डिझायनरला असाइन केली जाते, बरोबर. त्याला टी शर्ट सायझिंग केलं जातं आणि मग ती स्प्रिंटमध्ये घेतली जाते. स्प्रिंटमध्ये घेतल्यावरती त्या टास्कवरती काम होतं, बरोबर. त्याचं ग्रूमिंग पण होतं त्याच्या आधी, आणि मग त्याचं जे शेवटचं सेशन असतं त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल रिपोर्टिंग केलं जातं, झाली आहे की नाही, त्याच्यासाठी अजून काय, किंवा डेली स्टँडअप असतो त्याच्यामध्ये पण त्याच्याबद्दल बोललं जातं की मी या टास्कवरती आता काम करतोय, मी काल हे केलं, आज हे करतोय आणि मला कोणाकडनं तरी हा सपोर्ट हवा आहे. बरोबर. स्टँडअपमध्ये एवढंच असतं. IT वगैरे मध्ये डे टू डे बेसिसवर सगळे लोक करत असतात फॉलो. करेक्ट. तिकडे ते सॉफ्टवेअर बनवतात, इथे आम्ही लाईव्ह एक्सपिरियन्स बनवतो. आमची प्रोसेस सेमच आहे. बरोबर. आम्ही वेगवेगळे टूल्स जे वापरतो ते सगळे क्लाउड टूल्स आहेत. मी आत्ता ट्रॅव्हल करतोय, मी अमेरिकेत नाही आहे, पण माझ्या फोनवरती जे ॲप्स आहेत त्या ॲप्समधनं मी सगळं ऑपरेट करू शकतो. वेदर इट्स मार्केटिंग, वेदर इट्स कॉन्ट्रॅक्टिंग, वेदर इट्स फिनान्स, वेदर इट्स मॅनेजिंग द टास्क्स फॉर वेरियस टीम मेंबर्स, or whether it's checking the designs on Figma. So everything is on cloud. It doesn't matter if I am in my office. What I do profoundly in my office is basically काही शांत मीटिंग्स करायचे आहेत. That I don't do while I'm traveling. बरोबर. किंवा कुठल्या तरी आर्टिस्ट स्ट्रॅटेजिक प्रोजेक्ट आहे, त्यांना सगळं समजवायचं की आपण हे कसं करणार आहोत. त्यांनी कधी टूर केलेला नाही आहे. सो that needs some peace. बरोबर. And that can happen in my office or some peaceful space. That is how we essentially operate. So माझं आयुष्य मेथडमध्ये नोकरी करत असताना जेव्हा प्रॉडक्ट स्ट्रॅटेजीजवर काम करायचो आणि ती नोकरी मी एप्रिल 2023 मध्ये सोडली आणि दुसऱ्या दिवशी पराशेअर म्हणून फुल टाईम काम करायला लागलो, माझ्या वर्किंग लाईफमध्ये काही फरकच नव्हता. ओके. तिकडे मी ॲप्स आणि पोर्टल्सबद्दल बोलायचो, वेबसाईट्सबद्दल बोलायचो आणि त्या एक्सपिरियन्सवरती माझा फोकस होता. आता मी तेच करतोय, फक्त माझा फोकस आउटकम इज गोइंग टू बी अ लाईव्ह शो. बरोबर. सो हां, तर डे टू डे बेसिसवर मला असं वाटतं की वेगवेगळ्या प्रकारची कामं इंडिव्हिज्युअली तुम्ही करताय. ॲब्सोल्युटली. आणि प्रोडक्टिव्हिटी जर बघायची झाली तर मला तेच विचारायचं होतं की काय कळा सगळंच आपणच करतोय, त्यामुळे आपल्यावरच सगळं पडतं आणि आपण खूपच कामामध्ये असतो आणि मग नुसती धावपळ. तर एवढ्या स्वरूपात सगळ्या लोकांना मेंटेन करणं, मॅनेज करणं, नवीन प्रोजेक्ट्स उचलणं, जे आहेत ते चालवणं, जे झालेत ते कन्क्लूड करणं, ह्या सगळ्या गोष्टी डे टू डे बेसिसमध्ये मग कशा तुम्ही हाताळताय, किंवा ते कसं, म्हणजे शांतता स्वतःला मिळते का इन जनरल, का नुसती धावपळ चालली आहे? हे मला जरा जाणून घ्यायचं की हँडल कसं केलं जात आहे. शांतता मिळते आहे का, धावपळ होते आहे का? आय थिंक माझ्याकडे जरी 100 लोकांची टीम असती तरीसुद्धा ती मिळाली नसती. कारण जेव्हा तुम्ही एक स्टार्टअप करताय, येस 9 वर्ष झाली आहेत आपण हे काम करतो आहोत, पण तरीसुद्धा मी याला स्टार्टअपच म्हणतो. बिकॉज त्याच्यामध्ये तशी हसल आहे. आपण अजूनही बूटस्ट्रॅप्ड आहोत. स्वतः पैसे टाकतो आहोत, स्वतः मेहनत करतो आहोत. स्टेक होल्डर्स दुसरे कोणी नाही आहेत. त्यामुळे आणि ती मेहनत केल्यासारखी वाटतही नाही आहे, कारण खूप आवडतंय काम करायला. दररोज काहीतरी नवीन आहे. देर इज नॉट अ सिंगल डल मोमेंट. रिस्क आणि रिवॉर्ड इज हॅपनिंग ॲट द सेम टाईम. आणि एखादा शो हाऊसफुल गेला की सॉलिड आनंद व्हायचा, आणि एखादा शो चांगला नाही गेला तर खूप वाईट वाटायचं. पण हळूहळू हे लक्षात आलं की वी हॅव टू टेक सक्सेस अँड फेल्युअर इन द सेम स्ट्राईड. बरोबर. खूप शिकायला मिळतं दररोज. नवीन नवीन आर्टिस्ट असतात. काय प्रोजेक्ट्स म्हणजे अजय अतुलसारखं असेल किंवा पियुष मिश्रांसारखं प्रोजेक्ट असेल, त्याला वेगळ्या स्केलचं सगळं असतं. त्याच्यामधनं भरपूर शिकायला मिळतं. आणि मग आम्ही बऱ्याच गोष्टींची इन्व्हेंटरी आमच्याकडे तयार करतो. ती इन्व्हेंटरी आज तयार आहे की जर का एक
7-8 लोकांचा कॉन्सर्ट असेल तर आम्हाला कुठल्या वेंडरकडे जायची गरज नाही आहे. ओके. सो या प्रकारच्या प्रोडक्टिव्हिटीज नेहमी आपण शिकूनच त्या तयार करता येतात. सो या दॅट्स हाऊ इट फंक्शन्स. पण मग त्याचा या ऑटोमेशन किंवा Stress येतो याच्यामुळे ना. स्ट्रेस भरपूर स्ट्रेस असतो. पण मग देर इज फॅमिली हू सपोर्ट्स यू. बरोबर. देर आर माय किड्स. अबीर आणि रुही 9 आणि 6 आहेत. त्यांच्यामुळे खूप एनर्जी मिळते. अबीर 9 वर्षाचा असला तरी बॅकस्टेजला तो नेहमी असतो. त्याची टास्क दुसरं कोणी केलेली त्याला चालत नाही. माझ्याबरोबर तो बऱ्याच प्रोजेक्ट्सना ट्रॅव्हल पण करतो आणि त्याला बघून असं वाटतं की आपण काहीतरी बरोबर करतोय. जर का इफ ही इज फीलिंग सो प्राऊड अबाउट एव्हरीथिंग दॅट इज गोइंग ऑन. बरोबर. या काम रात्रंदिवस सुरू असतं. इथे असताना झोपलं की मला तिकडचे मेसेजेस आलेले असतात, तिकडे असताना झोपलं की मला इकडचे मेसेजेस आलेले असतात आणि ते ॲड्रेस करावेच लागतात बिकॉज दॅट इज पार्ट ऑफ वर्क. बरोबर. तिकडून व्हॉलंटियर्सकडनं, व्हेन्यूजकडनं क्वेश्चन्स येत असतात, इकडनं आर्टिस्टकडनं क्वेश्चन्स येत असतात, नवीन आर्टिस्टकडनं क्वेश्चन्स येत असतात. आपण कधी बोलू शकतो, आपण काय करू शकतो, आणि यू हॅव टू बी रिस्पेक्टफुल टू एव्हरीवन. बरोबर. बऱ्याच वेळा ॲज अ कन्सल्टंट म्हणून सुद्धा रोल प्ले करावा लागतो की एखादं प्रॉडक्ट खूप चांगलं आहे, असं बऱ्याच वेळा होतं. प्रॉडक्ट खूप चांगलं आहे, सगळं ऐकून वाचून छान वाटतंय, पण सेलिब्रिटीचा थोडासा इश्यू आहे. मग आपण त्या टीमना काय गाईड करू शकतो, हाऊ कॅन वी ऑल्सो बी पार्ट ऑफ इट, जेणेकरून त्यांना हे समजवणं की बाबांनो, आत्ता तुम्ही मार्केटमध्ये जे काम करताय ते ह्या स्वरूपाचं करतात. आता तुम्ही थोडंसं स्विच केलं आणि अशा पद्धतीने काम केलं तर तुमचं जे काम आहे ते जास्त पुढे येईल, मीडियामध्ये पुढे येईल, लोकांना कळेल, आणि मग एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही मला पिच करायची गरजच पडणार नाही. बरोबर. आम्ही तुमच्यापर्यंत येऊ आणि म्हणू अरे हो भाईसाहेब. सो असं थोडंसं ते इंटरेस्टिंग रात्रंदिवस काम असतं. कंटाळा येत नाही. तेच महत्वाचं. नाहीतर मग स्वतः जनरेट केलेलं काम पुढे नेणं, कंटाळा आला की विषय तिथे नाही, कंटाळा अजिबात येत नाही. उलट दिवसेंदिवस जास्त एनर्जी, खूप सारा होप, आणि आय एम अ ट्रू बिलिव्हर इन मॅनिफेस्टेशन. आय व्हिज्युअलाइज अ लॉट. म्हणजे काही जण असंही म्हणतील की हा डे ड्रीमिंग करतो. हो, मी डे ड्रीमिंग करतो, मला त्याचा खूप फायदा होतो. कुठलाही प्रोजेक्ट करतो तेव्हा जर का माझं व्हिज्युअलायझेशन नीट झालेलं असेल तर आय सी दोज रिझल्ट्स. झालेलं नसेल तर आय सी दोज रिझल्ट्स ॲज वेल. फेअर. या आता मला दुसरा क्युरिओसिटी अशी आहे शुअर की पूर्वी जेव्हा प्रयोग व्हायचे किंवा असं काय असायचं तर आपल्याकडे फार डेटा नव्हता. कारण की तिकीट खिडकीवरनं, म्हणजे ॲप्लिकेशनबद्दल नाही बोलत आहे मी, खिडकी जी असते तिथून तिकीटं विकत घेतली जायची. सकाळी कोणतरी जाऊन घ्यायचं तिकीटं एका फॅमिलीसाठी. त्याच्यावर कोण येणार आहे, कुठली व्यक्ती येणार आपल्याला माहीत नसायचं. आणि तो डेटा पण काय फार फार तर वयांमध्ये लिहिला जायचा आणि त्याचा एक जनरल हिशोब काय तो इन दी एंड ऑफ द डे पैशाचा असायचा. पण आता कसं टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे, डेटा नावाची एक खूप मोठी पॉवर आपल्याकडे आहे. तर त्या अँगलने पण मला एक विचारपूस ह्याचीच करायची होती की जेव्हा आपल्याकडे एखादा ऑडियन्स तयार होतो आपला, आता एखादा ऑर्गनायझेशनचा असू दे किंवा एखाद्या कलाकृतीचा ऑडियन्स असू दे, तर डेटा काय, त्याची काय व्हॅल्यू आहे ह्याच्यात आणि तो कशा प्रकारे आपण वापरू शकतो. इमेन्स. 4,10,000 कस्टमर्सचा डेटा आहे आज आपल्याकडे. तू मला कुठल्याही आर्टिस्टबद्दल किंवा एखाद्या प्रॉडक्टबद्दल नाव सांगितलंस तर मी तुला एक क्विक मनातल्या मनात ॲनालिसिस करून सांगू शकतो की अमेरिकेतल्या कुठल्या शहरामध्ये या प्रॉडक्टचं काय होऊ शकतं. हिट होऊ शकतो, फ्लॉप होऊ शकतो, काय प्रकारचा कस्टमर येऊ शकतो, त्याच्या आवडीनिवडी काय, त्याच्याप्रमाणे मी तुला पटकन सांगू शकतो. ओके. तर एक कलाकृती किंवा एखादी व्यक्ती जर का काहीतरी बनवत असेल तर त्यांनी तो डेटा कसा वापरावा हा माझा क्युरिओसिटी फॅक्टर आहे. का, कारण आपले वायफळचे थ्रू पण आपण शोज करत असतो आणि बरेच लोक शोज करत असतात किंवा काही ना काहीतरी करत असतात. तर डेटा कशा प्रकारे वापरता येऊ शकतो किंवा तो कशा प्रकारे आपण तो अजून त्याचा समृद्ध केला पाहिजे आजच्या घडीला, कारण हे खूप 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 इम्पॉर्टंट आहे. आपण अशा कुठल्याच व्हेन्यूमध्ये ॲक्टिव्हिटी करत नाही जिकडनं डेटा मिळणार नाही आहे. देर आर सम व्हेन्यूज ज्यांची पॉलिसी अशी आहे की ते डेटा देत नाहीत. इकडे पण असतील काही पोर्टल्स ज्याच्यामध्ये डेटा मिळत नाही.
अशा पोर्टल्सवरती आम्ही काम नाही करत, अशा व्हेन्यूमध्ये काम नाही करत, कारण त्याच्यामध्ये लॉंग टर्म विन नाही आहे. म्हणजे असे पण अनेक अमेरिकेमध्ये शो प्रेझेंटर्स आहेत ज्यांची स्वतःची तिकिटिंग सिस्टीम नाही आहे आणि त्यांनी आपली तिकिटिंग सिस्टीम बघितली आणि ते म्हणाले आमचं पण तिकिटिंग लावून देता का? हो, लावून देतो ना, काही प्रॉब्लेम नाही. पण सगळं झाल्यानंतर आम्ही त्यांना, आणि पहिले तर आम्ही त्यांना पूर्ण ॲडमिन ॲक्सेस दिलेला असतो. सो जे आम्हाला दिसतं ते त्यांना दिसतं त्यांच्या इव्हेंटबद्दल, आणि तो डेटा त्यांचा आहे. बरोबर. तो डेटा आम्हाला पण मिळतो कारण तिकीट आमच्याकडनं पण जातं. पण डेटा इज बॅकबोन. यू कॅन यूज दॅट डेटा फॉर अ लॉट ऑफ स्टडीज. त्याच्यामध्ये खूप फ्युचरेबिलिटी असते. तसं जर का फ्युचर तुम्ही एनविजन करत असाल तर डेटा वापरणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. 4,10,000चा डेटा आहे आणि मग त्याचं सगळं सेगमेंटेशन आहे. त्याचं उद्या जर का माझ्याकडे कोणी मोठा स्पॉन्सर आला किंवा ॲडव्हर्टायझर आला आणि तो म्हणाला की सांगा मला काय काय आहे तुमच्याकडे, कसं कसं आहे, मी त्यांना पटकन सांगू शकलो पाहिजे की त्यांना काय बेनिफिट आहे. ते जर का तुमच्याकडे डेटा नसेल तर ते म्हणतील अच्छा म्हणजे तुम्ही फक्त इव्हेंट लावणार, मग तिकडे 500 लोक येणार. अरे पण ते 500 लोक आणण्यासाठी मी 25,000 लोकांना तुझा ईमेल पाठवणार आहे, हे पण कळलं पाहिजे. तो 25,000चा डेटा माझ्याकडे तरच राहील जर का मी तो गोळा केला तर. बरोबर. तो मी गोळाच नाही केला तर त्याचं काहीच नाही होणार. सो डेटा इज व्हेरी इम्पॉर्टंट. डोंट लूज दॅट. वायफळचा सुद्धा तुम्ही सबस्क्रायबर बेस आहे, त्याच्यामधनं तुम्हाला डेटा मिळणार, किंवा तुम्ही तिकीट सेल्स करता, तो भले छोटाच आहे, आत्ता 100 लोकांचा जर का शो असेल, तो डेटा पण खूप इम्पॉर्टंट आहे, कारण त्या 100पैकी 50% लोक पुढच्या वेळेला येणार आहेत. बरेच जण हे करत नाहीत, पण हे करणं इम्पॉर्टंट आहे. बरोबर. आणि ते हळूहळू जोडत गेलं तरच ते मोठं होईल, नाही तर कुठून तरी सुरुवात केलीच. हो, जसं पॉडकास्ट जर का तू सुरू केलीस, त्या पॉडकास्टवरती पहिल्या दिवशी तर तुझ्याकडे 0 सबस्क्रायबर होते, पण मग ते हळूहळू ग्रो होत गेले, मग आज इतके झाले आहेत. खरं. तर ती जर्नी महत्वाची, आणि आता टेक्नॉलॉजीवरच आहे बराचसा खेळ. आणि बरेचसे जण अमेरिकेत तरी बरेच जण हा सगळा उद्योग करणारे, मग ते वेगवेगळ्या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनचे व्हॉलंटियर्स असतील, कमिटीजवर असतील, हे सगळेजण टेक्नॉलॉजीमधल्या बऱ्याच मोठ्या मोठ्या पोझिशन्सवरती असतात. पण बिकॉज दिस इज नॉट देअर फुल टाईम हसल, ते कदाचित या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतील. तर माय रेकमेंडेशन ऑलवेज टू देम इज डू दॅट. क्युरेट द डेटा, गार्नर द डेटा, हॉर्न इट, हार्वेस्ट इट, बिकॉज इट इज गोइंग टू हेल्प द ऑर्गनायझेशन गो फार अहेड दॅन वेअर इट इज टुडे. त्या विजनवरती काम केलं पाहिजे, कारण कम्युनिटी ऑर्गनायझेशन plays a very important role in keeping the community tight. बरोबर. What is the method of communication? WhatsApp is, yes, WhatsApp groups हा खूप चांगला मेथड आहे कम्युनिकेशनचं, बट ईमेल म्हणजे जेव्हा आपण कुठलाही शो कॅनव्हास करतो तेव्हा अमेरिकन मार्केटमध्ये तरी असं होतं की सोशल मीडियावरनं किंवा व्हॉट्सॲपवरनं गाजावाजा खूप होतो, पण फायनल सर्व्हिसिंग जे आहे ते ईमेलवरनं होतं. दॅट इज वेअर द कस्टमर हिट्स द बटन अँड बायज द तिकीट. 80% ऑफ कन्व्हर्जन हॅपन्स ओव्हर देअर. आणि यू नो दिस बिकॉज डेटा माहिती आहे आपल्याला. हो, प्रत्येक बटनची URL, व्हॉट्सॲप मेसेजची URL, सोशल मीडियावरची URL ही वेगवेगळी ट्रॅक करता येते. बरोबर. आणि मग तुम्हाला लगेच कळू शकतं कुठून जात आहे. इंस्टाग्रामवरची URL वेगळी आहे, फेसबुकवरची वेगळी आहे, लिंक्डइनवरची वेगळी आहे. सो यू कॅन ट्रॅक दॅट. मग माझं चॅनल सगळ्यात स्ट्रॉंग कुठलं आहे, कुठून जास्त सेल आहे, सगळ्या गोष्टींवर लक्ष असलं पाहिजे आजच्या घडीला. करेक्ट. आणि दुसरं पण असं असतं ना की जर का सगळेच टेकी तुमच्या टीममध्ये असतील ते म्हणतात जाऊ दे रे, आपण आपला तिकीटिंग प्लॅटफॉर्म बनवू, आपण आपली वेबसाईट स्वतः करू. मग त्याच्यामध्ये यू आर नॉट ऑप्टिमायझिंग युअर टाईम, यू आर रिइन्व्हेंटिंग एव्हरीथिंग. बरोबर. त्याच्यापेक्षा जे एक्झिस्टिंग आहे तो प्लॅटफॉर्म वापर. म्हणजे उद्या मी म्हणणं की माझी कंपनी या रेव्हेन्यूला पोचली आहे, आता मी माझे फायनान्सेस स्वतः मॅनेज करणार आणि त्यासाठी मी एक सॉफ्टवेअर डिझाईन करणार, असं म्हणण्यासारखं. वेअरएज क्विकबुक्स अवेलेबल आहे ना, बरोबर, त्यांना $25 महिन्याचे द्यावे लागतात, त्यांच्याकडे सगळं आहे.
त्याचा ॲक्सेस मी माझ्या ऑडिटरला पण देऊ शकतो. सो यू आर जस्ट लिव्हरेजिंग व्हेरियस प्लॅटफॉर्म्स अँड ऑप्टिमायझिंग द एफर्ट्स. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये बिझनेस करताना पण मला असं वाटतं देर आर मल्टिपल रेव्हेन्यू स्ट्रीम्स. हो, कारण फक्त तिकीटं आणि त्याच्यातनं येणारा रेव्हेन्यू हा एवढाच रेव्हेन्यू नाही आहे. करेक्ट. अजून बऱ्याच गोष्टी असू शकतात, म्हणजे ब्रँड्स असू शकतात. हो. तर त्या अँगल्सने पण ब्रँड्स असू शकतात, कोलॅबरेशन्स असू शकतात, ज्याला टिपिकल भाषेमध्ये ॲडव्हर्टायझिंग किंवा स्पॉन्सरशिप्स असं म्हणतात. भारतीय मार्केटमध्ये स्पॉन्सरशिप्स इज अ बिग रेव्हेन्यू चंक, वेर ॲज इन US मार्केट एस्पेशली फॉर साऊथ एशियन शोज ticket sales is the big chunk. So त्या सगळ्या स्पॉन्सर्सना काय मिळणार आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. जसं आम्ही एका कन्फेक्शनरी ब्रँड, महाराष्ट्रातला एक खूप मोठा कन्फेक्शनरी ब्रँड आहे, आय कॅनॉट नेम फॉर ऑब्वियस रिझन्स, त्यांना आम्ही म्हटलं होतं की पहिल्या 2 रांगा आहेत ना, त्या डायमंड सीट्स म्हणायच्याऐवजी कोट अन कोट युअर ब्रँड अँड सीट्स. बरोबर. असं आम्ही म्हणतो की लोकांना लक्षात ठेवायचा प्रश्नच नाही ना, तुमचं सीट कुठे आहे, कुठल्या सेक्शनमध्ये आहे, या सेक्शनमध्ये आहे. असे वेगवेगळ्या, त्याला आम्ही ब्रँड ॲक्टिव्हेशन्स म्हणतो. ओके. सो व्हॉट काइंड ऑफ ब्रँड ॲक्टिव्हेशन्स तुम्ही त्या ब्रँडला ऑफर करणार आहात. मग बूथ पाहिजे आहे, मग नाही आमची माणसं येऊ नाही शकत, नका पाठवू. आमचे व्हॉलंटियर्सना तुम्ही ट्रेन करा, ते तुमचा स्वॅग घालतील आणि उभे राहतील तिथे. दे विल रिप्रेझेंट, ते तुमची ब्रँड लँग्वेज तिथे बोलतील. हे बरंच केलं जातं, हे खूप प्रोफेशनली तिकडे केलं जातं एका वेगळ्या लेवलला, दॅन जस्ट पुटिंग अ लोगो. बरोबर. मोर दॅन कमर्शियल टर्म्स, इट इज लॉट्स ऑफ लर्निंग दॅट कम्स आवर वे. म्हणजे जसं इट्स अ फेमस सेइंग, द मनी विल फ्लो. मनी इज जस्ट काय म्हणतात, मनी विल कम अँड मनी विल गो, बट व्हॉट इज द आउटकम, व्हॉट इज द इम्पॅक्ट. म्हणजे आम्ही जेव्हा प्रॉडक्ट्समध्ये काम करायचं तेव्हा ते आउटकम ड्रिव्हन काम करा असं म्हणायचं आहे. आता इम्पॅक्ट ड्रिव्हन आहे. सो थ्रू दिस वर्क, व्हॉट इज द इम्पॅक्ट दॅट यू आर गोइंग टू क्रिएट इज व्हेरी इम्पॉर्टंट. राईट. दॅट्स व्हॉट वी आर ऑन टू. बरोबर. आणि तो इम्पॅक्ट जेवढा चांगला असेल तेवढाच तो लोकांपर्यंत राहतो आणि टिकतो. मेजरेबल पाहिजे. बरोबर. या, दॅट इम्पॅक्ट नीड्स टू बी मेजरेबल. म्हणजे जसं एक प्रॉडक्ट बनवला आहे, ओके, व्हॉट इज द इम्पॅक्ट, इज इट मेजरेबल, देन यू आर, हाऊ डू यू डिफाईन सक्सेस. पण क्युरिओसिटी, ह्या सगळ्या डेटा आणि ह्या प्रोसेसेस थ्रू किंवा ह्या ज्या अँगलनी आपण ह्या सगळ्याकडे बघतोय, ह्याच्यातनं असं वाटतं का की एखादी कलाकृती समजा आहे, तयार आहे, ती लोकांसमोर गेली आणि आपल्याकडे बाकीचं तर अँगल्स आहेत, डेटा आहे, कोणत्या प्रकारचं ऑडियन्स आहे, रिटेन्शन काय आहे, सगळं आपल्याला कळतं आहे. ह्याच्यातनं कलाकृती अजून थोडी बेटर करता येऊ शकते का ह्या सगळ्या गोष्टी जर डोक्यात ठेवल्या तर? कारण बरेचदा कसं असतं, एखादी कलाकृती तयार असते, एखादं नाटक हे बसलेलं आहे, ते येऊन आपण तिथे सादर करतोय. काय काय नाटक असे असतात जे खूपच पॉप्युलर झालेले असतात, तिकडे आपल्याला फार डोकं लावायची गरज नाही, कारण ते नाटकाचीच एवढी सुंदर प्रतिमा सगळ्यांसमोर असते की ती लोक येऊन त्याचा अनुभव घेतातच. पण असं वाटतं का की कलाकृती सुद्धा ट्विक करू शकतो आपण मार्केट बघून? इनफॅक्ट करतो आपण तसं. ओके. म्हणजे आत्ता काही आपण प्रॉडक्ट्स प्रेझेंट केले जिथे वी वर वर्किंग डायरेक्टली विथ द आर्टिस्ट. मग त्या आर्टिस्टनी जेव्हा स्क्रिप्ट लिहून घ्यायला सुरुवात केली, त्या प्रोसेसमध्ये आम्ही जास्त इन्वॉल्ड होतो, राईट फ्रॉम स्क्रॅच. ओके. आणि मग त्याच्यातले जे आमचे इनपुट्स होते ते सगळे, काय प्रकारचा कस्टमर आपल्याकडे आहे, त्याची सोशिओ कल्चरल किंवा सोशिओ इकॉनॉमिक सुद्धा टेम्परामेंट काय आहे, आत्ता तिथे काय सुरू आहे, व्हॉट इज गोइंग टू बी रिलेटिव्ह. म्हणजे एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर आत्ता चलावा युद्धाची टीम आली होती आणि त्याच्यामध्ये शेवटी कुशल किंवा श्रेया हे एक कविता वाचतात. तर त्याच्यामध्ये मी त्यांना म्हटलं होतं की अ व्हेरी सेन्सिटिव्ह इश्यू इज गोइंग ऑन राईट नाव अमेरिकन कम्युनिटीमध्ये, जो खूप पॉप्युलर आहे फॉर व्हेरियस रिझन्स. H1चा सगळा प्रॉब्लेम सुरू आहे. तर महाराष्ट्र, वडील हे कॅरेक्टर, त्या वडिलांचं कॅरेक्टर महाराष्ट्र आहे. काय म्हणू शकतो, H1 धारक जे विजा होल्डर्स आहेत त्यांना महाराष्ट्र काय म्हणू शकतो? तर बाबा रे, काळजी करू नकोस, उद्या तुला परत यावं लागलं तर एका बापासारखा मी तुझ्यासाठी तयार आहे.
आणि मी आहे, काळजी नको करूस. तर या धरतीचं त्यांच्याकडनं ते म्हणजे शब्द त्यांनी लिहिले, पण हा थॉट मी सांगितला त्यांना की दिस विल रिलेट वेल, दिस विल बी रिअली सपोर्टिव्ह टू द ऑडियन्स. नाईस. कारण ही तिथली इन्साईट आहे. हो, देअर वॉज अनदर प्रोजेक्ट ओके. जिथे आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला सांगण्यात आलं की थांबा थांबा थांबा, तुम्ही या सगळ्यात डोकं घालूच नका. तुम्ही फक्त आमचा विजा बघा, इंटरनॅशनल ट्रॅव्हल बघा, डोमेस्टिक ट्रॅव्हल बघा, राहण्या खाण्यापिण्याचं बघा. म्हटलं थांबा, तुम्हाला आमची गरज नाही, तुम्हाला ट्रॅव्हल एजन्सीची गरज आहे. आम्ही ट्रॅव्हल एजन्सी नाही आहोत, आम्ही शोज क्युरेट करतो, एक्सपिरियन्सेस क्युरेट करतो. सो ऑल रिस्पेक्ट्स अँड पॉवर टू यू, पण आम्ही याच्यावरती नाही काम करू शकत. येस, त्याच्याने आमच्या बॉटम लाईनला प्रॉब्लेम आला, पण दॅट्स ओके. वी स्टिक टू आवर इथॉस ऑन व्हाय वी आर डुईंग दिस. बरोबर, कारण ते खूप इम्पॉर्टंट आहे. नाहीतर मग बिझनेस काय करत होतो, कुठे पोचला. हां, मग ते किराणा मालाचं दुकान झालं ना, की तुम्ही काही पण आणा आणि आमच्या दुकानात आम्ही ठेवतो. काही जणांचा तो अप्रोच असू शकतो आणि नथिंग रॉंग. इंटेंटचा गेम आहे, कोणाचा काय इंटेंट. येस. इथून पुढे काय विजन आहे? विजन पहिल्यापासूनच असते, पण काय बिगर पिक्चर काय आहे? ॲक्च्युली विजन पहिल्यापासून नसते. ती इट्स लाईक अ पेंटिंग. यू कीप ऑन डिस्कवरिंग न्यू स्पेसेस. मग आपण काही स्पेसेस मोकळ्या सोडतो, काही स्पेसेस भरायला लागतो आणि मग हळूहळू हळूहळू ते पेंटिंग, मग एका पॉईंटला आपण ते पेंटिंग थांबवतो. म्हणतो छान झालं, इथेच थांबूया. अँड फॉर अ डिझायनर दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. यू शुड नो वेअर टू स्टॉप. खरं. सो आत्तापर्यंत खूप काम झालं आहे, खूप शिकलो आहे. देर आर 2 आस्पेक्ट्स दॅट वी आर वर्किंग ऑन. एक आहे हाय लेवल ऑफ एक्सपेरिमेंटेशन अँड क्युरेशन, की आर्टिस्ट बरोबर प्रॉडक्ट को क्रिएट करूया. त्याचं उदाहरण म्हणजे दिवाळी पहाट. अमेरिकेमध्ये प्रोफेशनली दिवाळी पहाट सादर करायची, पण ती इकडच्या पद्धतीने म्हणजे भारतातल्या पद्धतीने 100% करता येणार नाही आहे फॉर व्हेरियस रिझन्स. पहिली गोष्ट म्हणजे मला पहाटेचा शोच करता येणार नाही, कारण मला तेव्हा लेबर आणि ऑडिटोरियमच अवेलेबल नाही. आय विल हॅव टू पे 3 times मोर. बरोबर, कन्स्ट्रेंट आहे तो. कन्स्ट्रेंट नंबर 1. नाव नुसतं दिवाळी पहाट मी तिकडे नेली तर परत फक्त मराठी ऑडियन्सच येणार आहे. मला माझंच कल्चर माझ्या लोकांना परत परत सांगायचं नाही आहे. मला ज्यांना ते माहिती नाही आहे त्यांना सांगायचं आहे. मग मी काय करू शकतो? मग मी आनंद भाटेंसारख्या आर्टिस्टशी बोलतो, हू हॅज कॉन्फिडन्स इन मी अँड आय नो वी आर इन ट्यून, फॉर द लॅक ऑफ बेटर पन, वी आर इन ट्यून ऑन व्हेरियस थॉट प्रोसेसेस दॅट वी हॅव. बरोबर. आणि मग मी त्यांना जेव्हा समजवलं की मला दिवाळी मॉर्निंग एक्सपिरियन्स क्युरेट करायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये असं होणार आहे, सगळा नॅरेटिव्ह इंग्रजी भाषेमध्ये आहे, कारण आपल्या कॉन्सर्टला आपल्याला फक्त मराठी नाही तर अमराठी, कदाचित अभारतीय लोकंसुद्धा मला अट्रॅक्ट करायची आहेत. बरोबर. तर मग आपण हे कसं करू शकतो? आनंद दादा वॉज लाईक, आय वुड बी टोटली हॅपी वर्किंग ऑन सच अ थिंग. म्हणून आम्ही त्याला दिवाळी मॉर्निंग एक्सपिरियन्स असं केलं. 4च शहरं होती, सियाटल, सॅन होजे, अटलांटा, न्यू जर्सी. 4ही लोकेशन्सना अँकर्स असे आणले की ज्यांना या इथॉसशी कनेक्ट आहे, ज्यांनी आपलं काम खूप पहिल्यापासून बघितलेलं आहे आणि त्यांची इंटलेक्च्युअल केपेबिलिटी ही एका लेवलला आहे. बरोबर. सियाटलमध्ये मी स्वतः केलं, माझी इंटेलेक्च्युअल लेवल तितकी नाही आहे, पण या रेस्ट ऑफ देम वर रिअली प्रोफाऊंड. सॅन होजेमध्ये ते पण झालं. इट हॅपन, इट वॉज वेल डन. सो मग त्या प्रोजेक्टमध्ये सुयोग मी लिटरली स्क्रीन प्ले लिहितात तसं लिहिलं होतं. द ऑडियन्स हॅज अराइव्ड ॲट द थिएटर. जर्नी मॅप एकदम. द ऑडियन्स हॅज अराइव्ड ॲट द थिएटर. They are now enjoying breakfast social with hot upma, pohe and chaha. That social has now concluded, scene 2. They have now arrived inside the auditorium where there is shehnai playing, where there is fragrance spread out and there is a light music going on. म्हणजे shehnai's. The audience is now settling down, scene 3. Audience is encouraged to settle down and AV starts playing. This AV is all about nostalgia
of what Diwali was for me, what it is today, and how it is not just an Hindu festival. Now, how it is not just a Hindu festival, it is a global phenomenon. याच्यावरती एक 2.5-3 मिनिटाची AV आहे. ती AV केअरफुली डिझाईन करून एडिट करून घेतलेली आहे. ती AV जेव्हा फेड आउट होते आहे तेव्हा आदित्य ओक आणि प्रसाद पाध्ये हे स्टेजवरती अंधारात नांदीचे सूर देत आहेत आणि मग विंगेतनं 3-3 आर्टिस्ट स्टेजवर येत आहेत आणि नांदीच्या सुरांमध्ये ते पंचतुंड गायला सुरुवात करत आहेत. त्यांच्या हातामध्ये गुलाबाच्या पाकळ्या आहेत आणि मधला स्पॉट रिकामा आहे जिथे आनंददादा पण जॉईन होतोय. नाव दीज आर ऑल डिफरंट सीन्स कमिंग वन आफ्टर दी अदर. ती पंचतुंड नांदी संपते आहे तेव्हा ते पाकळ्या उधळत आहेत, ती अर्पण करतायत नांदी सगळ्यांना, नमस्कार करून एक्झिट घेत आहेत. जेव्हा माझा अँकर स्टेजवर येतोय, सीन नंबर 5, अँकर स्टेजवर येतोय आणि तो इंग्लिशमध्ये सगळ्यांचं वेलकम करतोय. मग तो स्टेज लेफ्टला जातोय, सीन नंबर 6, स्टेज लेफ्टला जातोय आणि मग तो आर्टिस्टचं इंट्रोडक्शन करतोय. पहिले प्रसाद पाध्येचं करतोय, मग आदित्य ओकचं करतोय आणि मग आनंददादाला स्टेजवर बोलवतोय. आनंददादा कुठल्याही प्रकारचा नमस्कार चमत्कार करत नाही आणि तो म्युझिकला सुरू करतो. त्याचं पहिली बारी संपली, पहिला बडा खयाल संपला की मग अँकर कम्स ऑन स्टेज आणि मग स्क्रीनवरती भीमसेनजी आणि याचे सगळे आनंददादाबद्दलचे रेफरन्सेस हे पण दाखवले जात आहेत. पुढच्या सीनला हे जात राहतं आणि इंटरमिशन होतं. इंटरमिशन नंतर आनंददादा आता पूर्ण लाईटमध्ये गेलेला आहे, अभंगवाणी आणि नाट्यसंगीत याच्यात गेला आहे. इथे इंटरमिशन नंतर भीमसेनजी आनंददादाबद्दल काय बोलले आहेत याची एक स्निपेट दाखवली आहे. आणि मग आनंददादाचं बॅकग्राऊंड काय. आनंददादा इज अ टेक्नॉलॉजिस्ट, ही इज अ MTech इन कम्प्युटर सायन्स इलेक्ट्रॉनिक्स. मग आम्ही ऑडियन्सना विचारायचो, आर देर एनी इंजिनियर्स ओव्हर हिअर. ऑब्व्हियसली यू आर इन अमेरिका, 90% ऑफ द पीपल आर इंजिनियर्स. ते म्हणायचे हो. बरं, इंजिनियर्स जे गातात त्याच्यामधनं पण बरेच जण हात वर करायचे. गेस वॉट, स्टेजवरती पण एक जण आहेत. आणि हे बरेच जणांना माहिती नव्हतं. भारतात माहिती असतं पण तिकडे माहिती नव्हतं. सो दीज वर सम आईस ब्रेकर कन्व्हर्सेशन्स विच वर केअरफुली क्युरेटेड इन ॲडव्हान्स. हे स्क्रिप्टमध्ये सगळं लिहिलेलं होतं. आणि मग आनंददादा शेवटाकडे जातो, क्रिसेंडोमध्ये ते संपवतो, परत अँकर स्टेजवर येतो, थँक्सगिव्हिंग करतो आणि मग कर्टन म्हणजे मग कॉन्सर्ट संपतो आणि सगळेजण कर्टन कॉलला समोर येतात. दे टेक अ बाव अँड द कर्टन क्लोजेस. आता इथे संपतं का सगळं? तर नाही. ऑडियन्स जेव्हा बाहेर जाते तेव्हा बेसनाचा लाडू आपण त्यांना दिला होता, पण तो बेसनाचा लाडू फेरोरो रॉशरसारखा पॅकेज करून एका सिल्कच्या पाऊचमध्ये पराशेरचा टॅग असलेला QR कोड असलेला असा त्यांना हँडओव्हर केला. सो व्हॉट आर वी डुईंग ओव्हर हिअर? वी आर क्रिएटिंग मेमोरेबल एक्सपिरियन्सेस. बरोबर. लास्ट इयर वी डिड आनंददादा ॲज अ ट्रिब्यूट टू पंडित भीमसेनजी. दिस इयर वी आर डुईंग पंडित शौनक अभिषेकी, अभेद अभिषेकी, मकरंद हिंगणे, नितीन वारे, उदय कुलकर्णी ॲज अ ट्रिब्यूट टू पंडित जितेंद्र अभिषेकी. त्याच्यामध्ये पण आपण असंच काम करणार. मागच्या वेळेचे लर्निंग्स खूप आहेत. मागच्या वेळेला 4च शहरं केली, ह्या वेळेला कदाचित 6-9 शहरं करू. बट दिस इज वॉट वी आर फोकसिंग ऑन ॲज वन पार्ट वेअर वी विल क्युरेट दोज एक्सपिरियन्सेस. बरोबर. अँड सेकंड पार्ट इज वी डेफिनेटली वॉन्ट टू स्केल अप. की आत्ता जर का आपण मॅक्सिमम 2100 लोकांचा शो केला आत्तापर्यंत पियुष मिश्रांचा, ओके, नेक्स्ट लेवलला जाण्यासाठी काय करावं लागेल? कपॅसिटी आपल्याकडे आहे, एक्सपिरियन्स आपल्याकडे आहे, आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट्स नाही आहेत, एक्सटर्नल इन्व्हेस्टमेंट्स नाही आहेत किंवा स्पॉन्सर सपोर्ट आपल्याकडे नाही आहे. त्याच्यावरती काम करणं, फंड जनरेशन आणि स्टेक होल्डर पार्टनरशिप याच्यावरती काम करणं खूप गरजेचं आहे. दॅट इज वेअर वी आर ट्राईंग टू टेक द ब्रँड टू द नेक्स्ट लेवल. देर आर सम नेम्स ऑफ द आर्टिस्ट वेअर वी आर खूप केअरफुली काम सुरू आहे त्याच्यावरती. त्याच्यामध्ये काही प्रकारचे भारतीय आर्टिस्ट आहेत, काही अभारतीय पण आर्टिस्ट आहेत. 1-2 अभारतीय आर्टिस्टबरोबर सुद्धा आपण खूप काम केलं आहे, पुढे पण करणार आहोत. पण अशा 2 आस्पेक्ट्सवरती म्हणजे एकीकडे स्केलअप आहे आणि एकीकडे एक्सपेरिमेंटेशन आहे. ऑल दिस इज फॉर द ब्रँड प्रॉमिस दॅट वी हॅव ऑफ कल्चरल अँबॅसेडरशिप. कमाल. अशा 2 व्हर्टिकल्सवर काम.
ॲब्सोल्युटली. चालू आहे. अजूनही काही काही इंटरेस्टिंग गोष्टी चालल्यात. म्हणजे एक मला दास्तानगोई आर्टिस्ट, म्हणजे जसं आपल्याकडे कीर्तनाची परंपरा आहे तसं लखनौ साईडला दास्तानगोईची परंपरा आहे. राईट. त्या दास्तानगोई आर्टिस्टला मला अमेरिकेला घेऊन यायचं आहे आणि पहिले तो शान ए लखनौ किंवा लखनौ ए लजीज अशी ती दास्तानगोई प्रेझेंट करेल आणि त्यानंतर लखनौी फूडचा सपर क्लब होऊ शकतो. देर आर आयडियाज दॅट वी हॅव. त्याचं एक्झिक्युशन कसं करायचं, त्याचं प्लॅनिंग कसं, कारण तिथे ऑडिटोरियम नाही आहे, तिथे वेगवेगळे लॉफ्ट्स असतील सपर क्लबसाठी. सो ते थिंकिंग. सो आय थिंक हा अँगल खूप इंटरेस्टिंग आहे क्युरेशनचा. कारण की क्युरेशन जेवढं चांगलं असणार आहे तेवढं लोकांना तो कॉन्सेप्ट आवडणार आणि तेवढं आपल्यालाही ते लक्षात ठेवणार आहे. आणि ॲज अ डिझायनर एक्सपेरिमेंटेशन करायला मजा येतेच, नो डाऊट. पण ॲट द सेम टाइम सगळ्याच गोष्टी मी एक्सपेरिमेंट नाही करू शकत, नाहीतर मग त्याचा रेव्हेन्यू सुद्धा एक्सपेरिमेंटलच येईल मला. सो यु नो वी हॅव टू कीप दॅट केअरफुल बॅलन्स की एक्सपेरिमेंटेशन होत आहे आणि एकीकडे स्केलअप पण होत आहे. बिकॉज यू नीड दॅट सेफ कुशन. मग मी B2B आणि B2Cचा पण कसा बॅलन्स ठेवू शकतो हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. सो खूप लर्निंग्ज आहेत गेल्या इतक्या वर्षाचे. त्याच्यामधनं डोंट पुट ऑल युअर एग्ज इन वन बास्केट. डायव्हर्सिफिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट बॅलन्स ऑफ B2B B2C इज व्हेरी इम्पॉर्टंट. पूर्वी असं होतं की यु नो इफ द कॉस्ट इज नॉट वर्किंग वी यूज टू नॉट वर्क. पण मग हळूहळू ते स्किल आलं. लेट्स निगोशिएट. यु नो what works for you, what works for us. Can we have tiered pricing? बरोबर. Can we work together on some arrangements? काही कमी जास्त केलं आपण. हे जे सगळे स्किल्स आहेत हे नंतर हळूहळू आले. कारण हे काही आय डोंट कम फ्रॉम म्हणजे जन्मतः बिझनेस फॅमिलीमधनं आलेलो नाही आहे. त्यामुळे हे हळूहळू शिकायला मिळालं. राईट. इट हॅज बीन अ जर्नी. आणि आपण जे सुरुवातीला म्हटलं की कॉर्पोरेट जगात जे करत होतो त्यातल्याच बऱ्याचशा जे फेनॉमेनाज होते किंवा ज्या प्रोसेसेस होत्या त्या आपण इकडे करतोय. येस. आणि त्याच्यामध्ये आपले, कारण आपल्याला तर काय म्हणता येईल, कस्टमर किंवा युजर किंवा क्लायंट म्हटलं तर वेगवेगळे पार्ट्स आहेत त्याचा. जो तिकीट काढून येतो तोही आपला कस्टमर आहे किंवा क्लायंट आहे. आणि जो नाटक करणार आहे, प्रयोग करणार आहे, ती मंडळी पण आपले क्लायंटच आहेत, कारण तेही एक स्टेक होल्डर. वी आर म्हणजे आपण एक ब्रिज आहोत. या साईडला आर्टिस्ट आहे, या साईडला कस्टमर आहे. बरोबर. आपल्याला सगळ्या स्टेक होल्डर्सना सॅटिस्फाय करायचं आहे. म्हणजे जस्ट कॉर्पोरेटमधनं काय शिकलो त्याचं एक एक्झाम्पल देतो मी तुला. की आम्ही जेव्हा कॉर्पोरेटमधनं ट्रॅव्हल करायचो तेव्हा आम्हाला दुसऱ्या देशात गेल्यावरती किंवा इथे सुद्धा ट्रॅव्हल करताना पर डीएम मिळायचा. पर डीएम. हां, ज्याला आपण भत्ता म्हणतो. भत्ता. हां, की तुमच्या खर्चासाठी हा तुम्हाला खाण्यापिण्याचा भत्ता दिलेला आहे. हॉटेल बुक व्हायचं. हॉटेल भत्त्यामध्ये इन्क्लुडेड नाही आहे. याचं का बरं? तर यू शुड बी एबल टू टेक केअर ऑफ युअर सेल्फ. यू आर ट्रॅव्हलिंग, यू आर नॉट ॲट युअर होम. बरोबर. कारण यू आर ट्रॅव्हलिंग फॉर वर्क, दुसऱ्या कामासाठी. आम्ही अनेक वर्ष शोज जेव्हा करायचो तेव्हा शो डे सोडून सुद्धा राहणं, खाणं, पिणं, ट्रान्सपोर्ट सगळं आम्ही मॅनेज करायचो. पण मग काय व्हायला लागलं की जे लोकल ऑर्गनायझर्स आहेत किंवा आम्ही जर लोकल ऑर्गनायझर पण असू तर फोकस सगळा त्या हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट आणि या सगळ्यामध्ये जायचा. आणि मेन गोष्ट जी आपल्याला करायची आहे, शोसाठी लोकांना खेचून आणणे, त्याचं मार्केटिंग, त्याचं सेल्स, त्याचं प्रोफेशनल अप्रोच, याच्यामध्ये वेळ कमी देता यायचा. मग मी म्हटलं आपण असं का करतोय? वाय आर वी नॉट लर्निंग अँड इम्प्लिमेंटिंग फ्रॉम वेअर वी केम फ्रॉम? मग मी पर डीएम इंट्रोड्यूस केला. राईट. आणि मग तो पर डीएम सुद्धा आम्ही डेबिट कार्डनी द्यायला लागलो. सो एवढा तुमचा पर डीएम आहे, त्याच्यामधनं तुम्ही तुमचं खाणं पिणं, फिरणं जर का काही असेल तर ते तुम्ही त्याच्यातनं करा. मी जेव्हा ट्रॅव्हल करतो कामासाठी तेव्हा माझी कंपनी मला सुद्धा तोच पर डीएम देते. सो देर इज नो डिस्क्रिमिनेशन. बरोबर. सो सगळ्यांना ते पटलं. कारण बऱ्याच आर्टिस्टना असं असतं की वीकडे नॉन शो डे आहे तेव्हा आम्हाला फिरायचं आहे, आम्हाला बाहेर फूड एक्सप्लोअर करायचं आहे. सो ओके, देन वी विल नॉट अरेंज ऑल दोज थिंग्स फॉर यू. तुम्ही पर डीएम कार्ड घ्या. पराशेअर ब्रँडेड पर डीएम कार्ड्स they get at their welcome destination आणि they enjoy all that. खरं आहे. मोठे आर्टिस्ट असतील किंवा ज्यांना खूप अनुभव आहे अशा पद्धतीचे काही आर्टिस्ट असतात. काही लोकल पातळीवरच स्वतः काहीतरी करू पाहणारे आर्टिस्ट असतात. भरपूर.
तर त्या दृष्टीने पण आपण थोडं बोललं तर या की त्यांनी लोकांपुढे कसं यावं. कुठल्याही तुम्ही गावात असाल, कारण आजकाल इंटरनेटमुळे सगळे कनेक्टेड आहेत, तर कुठल्याही तुम्ही गावात असाल, तुमची काही कला सादर करत असाल, तर बरेचदा काही छोट्या स्टेप्स असतात, ते त्यांना वाटतं हे नको करायला, पण ते करून सुद्धा माणूस कुठे पोचू शकतो, ह्याची पॉवर इंटरनेटकडे आहे. तर त्याच्याबद्दल काय सांगता? ॲब्सोल्युटली, तू बरोबर म्हटलास, त्याची पॉवर इंटरनेटकडे आहे. ती पॉवर वापरण्याची गरज आहे. जितका तुम्ही मीडिया लिव्हरेज नीट कराल तितका बेनिफिट तुम्हालाच आहे. मग कदाचित तुम्हाला आमची गरजही पडणार नाही. यु नो, सो एखादा, आता परवा मी नाशिकमध्ये एका आर्टिस्टशी बोलत होतो आणि अ ग्रुप ऑफ गर्ल्स, दे आर डुईंग वंडरफुल, दे आर फॅब्युलस आर्टिस्ट, लाईक 3rd-4th जनरेशन आर्टिस्ट असतील. त्यांना मी म्हटलं की तुम्हाला नाशिकमध्ये आत्ता खूप अप्रिसिएशन आहे. नाशिकमधनं बाहेर पडून तुम्ही वेगवेगळ्या सिटीजमध्ये शो करा, तिकीटेड शोज करा. जनरल पब्लिक ज्यांना तुमचं नावच माहिती नाही आहे अशा प्रेक्षकांसमोर शो करा, भले ते छोटे असतील. स्टार्ट विथ द बॉक्स काइंड ऑफ अ सेक्शन, देन गो टू SLR काइंड ऑफ अ स्केल, देन थिंक ऑफ बिग शोज. बरोबर. हे सगळं जेव्हा कराल, वेन यू विल हॅव युअर स्किन इन द गेम, जेव्हा याच्या मागे तुम्ही पैसा इन्व्हेस्ट कराल, तेव्हा तुम्ही त्याचं सगळं जे मार्केटिंग कराल ते करायला लागा. मग तिथे लाज बाळगू नका. मराठी माणूस, व्हॉट आय हॅव रिअलाइज्ड इज, जरी मी एखादा पार्टनर कुठल्या शोमध्ये घेतला, त्याला जाम लाज वाटते मार्केटिंग करायला, जाम लाज वाटते. इथे काय, अमेरिकेत काय, सगळीकडे सारखंच आहे. नाही, मग मी माझ्या फीडवरती टाकलं तर लोक काय म्हणतील, मी तर इकडे नोकरी करतो, मग माझं सोशल स्टेटस एक आहे, ते थोडंसं डिस्टर्ब होईल. जोपर्यंत तुम्ही ते खिशातनं $1 इन्व्हेस्ट करत नाही, तोपर्यंत तो $1 आणि $+ येण्याचं तुम्हाला हेच नाही ना, ॲस्पिरेशन. बरोबर. आय हॅव टू कवर अप अँड देन पे माय बिल्स. ठीक आहे, जरी तुम्ही हॉबी म्हणून करत असाल, दॅट्स ऑल्सो फाईन. पण हॉबी म्हणून तुम्ही तुमच्या स्वतःसाठी गाताय, पण तुम्हाला ती कला पोचवायची पण आहे ना, ते आहेच मनात. हां, मग त्यासाठी लिव्हरेज मीडिया, आणि तो मीडिया समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे रे. म्हणजे आता काही जणांना रील कशासाठी वापरतात, स्टोरी कशासाठी वापरतात, ईमेल कशासाठी वापरतात, फेसबुक कसं वापरतात, लिंक्डइन कसं वापरतात आणि इंस्टाग्राम कसं वापरतात, याच्यामधले बेसिक्स जे कदाचित तुला मला नॅचरली येतात बिकॉज ऑफ आवर डिझाईन बॅकग्राऊंड, की आपण लगेच अच्छा या प्लॅटफॉर्मवरती असं होतंय बरं का, मग इंस्टाग्रामवर करावजल असतं पण फेसबुकमध्ये करावजल नसतं. काय गाढव आहे फेसबुक, हे आपल्या डोक्यात आपसुकच येतं. पण मग म्हणजे आता बरेच जण त्यांचं पोस्टर मोठ्या स्क्रीनवरती डिझाईन करतात, पण तू जेव्हा पोस्टर एका मोठ्या स्क्रीनवर डिझाईन करतोयस, पण तुझा कन्झ्युमर जो आहे, 90% कन्झ्युमर तुझा फोनवरती आहे, जो एवढ्याचशा स्क्रीनवर बघतोय. तू हा विचारच केला नाहीयेस की याच्यावरती मी सगळं एकत्र याच्यावरती श्रिंक करून कशाला टाकतोय. मी करावजलचा वापर करतो आणि वेगवेगळे इन्फॉर्मेशन स्प्लिट करतो. हे नॅचरली येत नाही. हावेवर हे सगळेजण फेमस ब्रँड्सच्या पोस्ट बघत असतात, पण त्याच्यातनं शिकत नाहीत आणि स्वतःसाठी इम्प्लिमेंट करत नाहीत. ते जर का त्यांनी स्वतःसाठी इम्प्लिमेंट करायला लागलं, तर त्यांचं जे चांगलं आर्ट आहे, जे हॉबी म्हणून का असे ना, त्याला एक खूप चांगली व्हिजिबिलिटी मिळेल. बरोबर. आणि त्याच्यातनं त्यांना पैसे जरी नको असले तरी एक मोटिवेशन मिळेल ना. त्यांचं काम वेगवेगळ्या लोकांसमोर, आज तुम्ही एका शहरामध्ये पॉप्युलर आहात, तुम्ही अमेरिकेतल्या सगळ्या शहरांमध्ये पॉप्युलर व्हाल. भारतामध्ये पण तेच आहे. तुम्ही जर का आज एका Tier 2 सिटीमध्ये पॉप्युलर आहात, तर तुम्ही भारतभर पॉप्युलर व्हाल. जस्ट लिव्हरेज द मीडिया इन द राईट फॅशन. राईट. आणि मग ईमेलचंही तसंच आहे. लिव्हरेज द ईमेल. देर आर, म्हणजे मोठ्या मोठ्या शोजना मी अमेरिकेमध्ये गेलो आहे ॲज अ ऑडियन्स. मी त्यांच्याकडनं तिकीट विकत घेतलेलं आहे, पण आज तगायत मला कधी ईमेलच आला नाही. म्हणजे उपयोग केला गेला नाही. त्याच शो प्रेझेंटरनी त्याच्यानंतर 7-8 वेळा वेगवेगळे मोठे मोठे शोज, रेहमान स्केलचे शोज प्रेझेंट केलेत, पण मला ईमेलच आला नाही. अपॉर्च्युनिटी मिस्ड. हां,
असं आहे. म्हणजे मला जर का बे एरियामध्ये आम्ही 1000 लोकांचा शो प्रेझेंट केला, येस मला मोमेंटरी आनंद होतो, पण असंही वाटतं की किती दिवस आपण फक्त 1000 लोकांचा शो प्रेझेंट करणार आहोत. 2000 लोकांचा कधी होईल बरोबर. किंवा 1000 2 बॅक टू बॅक कधी होतील. ते काय काय वेळेला आम्ही केले, पण ते कन्सिस्टन्सी असायला पाहिजे. बरोबर. या नाईस. तर हे लेव्हरेज करणं येस इम्पॉर्टंट. ॲब्सोल्युटली. मार्केटिंग इज द म्हणजे जसा डेटा इज द बॅकबोन तसं मार्केटिंग इज ऑल्सो बॅकबोन. अगेन गोईंग बॅक टू ॲपल एक्झाम्पल वेअर यू हॅव अ ग्रेट प्रॉडक्ट. सगळे आर्टिस्ट म्हणजे काय ग्रेट प्रोडक्टच सादर करतात. जो प्रेक्षक येतो ते मर्समराइज्ड होऊन मंत्रमुग्ध होऊनच घरी जातात. पण तिथे मला आज 10 प्रेक्षक येतोय तर त्याचा 100 आणायचा असेल तर मला ती मार्केटिंगचीच मेहनत करावी लागणार आहे. राईट. तो गेम आहे. ॲब्सोल्युटली. आणि अगेन काही जण म्हणतात आम्ही तर मार्केटिंग केलं होतं, लोक नाही आले. म्हणजे तुम्ही मार्केटिंग केलं, तुम्ही सेल्स केलंच नाही. राईट. तेही खूप इम्पॉर्टंट आहे. नुसत्याच चालू आहे. नुसती ऍड लावली आहे, पण तुम्ही फोन केला का? सर तुम्ही मागच्या वेळेला तिकीट काढलं होतं, आत्ता पण आपला चांगला शो आहे, याल का? यू आर 50% क्लोज टू कन्व्हर्टिंग दॅट पर्सन ॲज अ कस्टमर. आम्हाला एक एक्झाम्पल देतो. जेव्हा फोन येतो कस्टमरचा की आम्हाला ऑनलाईन तिकीट काढता येईल, पण आम्हाला थोडंसं ते प्रॉब्लेमॅटिक जातं आहे कारण आम्ही ट्रॅव्हल करतो आहे. आम्ही कधीच त्यांना हे नाही म्हणत की ओके थोड्या वेळाने वेबसाईटवरती जाऊन बघा. आम्ही म्हणतो नो प्रॉब्लेम, तुमचा ईमेल ॲड्रेस सांगा, आम्ही तुम्हाला होल्ड तिकीट पाठवतो, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्या बटनला क्लिक करा आणि पेमेंट करा, किंवा आम्ही आत्ता पण तुमच्याकडनं पेमेंट घेऊ शकतो. नेव्हर लूज अ कस्टमर हू इज नॉकिंग ऑन युअर डोअर. खरं. या अशा छोटे छोटे लर्निंग सारखे मिळत असतात. आणि कस्टमर सर्व्हिस इज डिरेक्टली अंडर माय परव्ह्यू. सो नेव्हर लूज अ कस्टमर. महत्वाची गुरु किल्ली. ॲब्सोल्युटली. मग ह्या क्षणी बिझनेस ओनर स्टँडपॉईंटने अगदी फ्रेश असले तरी चालतील, काय हाय लेवल इन्साईट काय आहे? कारण आपण पहिले जेव्हा मुरांबाचा चित्रपट लावला होता तेव्हा एक वेगळ्या दृष्टिकोनातनं आपण ह्याच्याकडे बघत होतो. आता एवढी जर्नी झाल्यानंतर तो दृष्टिकोन पण अपडेट झाला आहे. तर आत्ता अशी की इन्साईट जर सांगायची झाली ॲज अ बिझनेस ओनर, उद्योजक म्हणून, तर काय काय वाटतं? 1-2 मुद्दे. एनर्जी इज द सेम, एक्साइटमेंट इज स्टील द सेम. म्हणजे जे ॲमेझॉनमध्ये म्हणतात ऑलवेज ऑपरेट लाईक डे झिरो, आय एम स्टील ऑपरेटिंग ॲज डे झिरो. अजूनही हा स्टार्टअपच आहे. कामाचा स्केल थोडासा बदलला आहे, वाढला आहे, रिवॉर्ड्स वाढलेत, रिस्क पण वाढल्यात, पीपल कनेक्ट खूप वाढला आहे. याच्यामधनं आता पुढे कसं जाऊ, काय काय त्याच्यामधनं काम करू, काय प्रकारचे, जसं आपण मगाशी म्हटलं क्युरेशन आणि एक्सपेरिमेंट्स करू, दॅट विल क्रिएट अ ब्रँड व्हॅल्यू. बट ॲट द सेम टाईम जर का हा मला आत्ता जो रेव्हेन्यू आहे त्याच्या मल्टीफोल्ड जायचं असेल, ही कंपनी कधी मला लिस्ट करायची आहे, असे सगळे जर का ऑब्जेक्टिव्ह असतील तर त्यासाठी मला काय काय करावं लागेल, किती दिवस मी खिशातनं पैसे टाकणार, किती दिवस हे बूटस्ट्रॅप्ड असणार आहे, बरोबर, वर्सेस मी आता इन्व्हेस्टर्स रिक्रूट करणार आहे का, हाऊ डू आय शेअर माय रिवॉर्ड्स ॲज वेल ॲज रिस्क्स अँड ग्रो धिस ॲज अ फुल थ्रॉटल बिझनेस इज समथिंग दॅट वी आर फोकस्ड ऑन. मराठीमध्ये खूप काम झालेलं आहे, नॉन मराठीमध्ये पण खूप काम होतं आहे, पण आणखी खूप वाढवायला स्कोप आहे. साऊथ एशियन मार्केट मध्ये स्कोप आहे टू प्रेझेंट द शोज हिअर ऑर टेक देम टू द US. म्हणजे फायनल विजन सुयोग अशी पण आहे की मी अमेरिकेत आहे, पण मला एक जर्मन शो खूप आवडला आहे आणि तो सिंगापूरमध्ये मला प्रेझेंट करायचा आहे. I should have the infrastructure and network to be able to do that. बरोबर. Under cultural ambassadorship, I should be able to take best of the culture from various worlds to various worlds. बरोबर. Nice. Now you should be, I should be able to not only think but implement at micro scale and macro scale at the same time. And that is where my design learning comes, that you should be able to envision things at a macro level yet know the micro details of the thing, because that is where the devil lies.
बरोबर, Yeah. 100% झकास. आणि आज आमच्याबरोबर या सगळ्या गप्पा मारून कसं वाटलं? वायफळ फॅन्टॅस्टिक. पहिले तर म्हणजे आय एम टॉकिंग टू अ फेलो डिझायनर, सो देर आर सिनर्जीज. मला माहिती आहे की बऱ्याच गोष्टी मी इंग्लिशमध्ये बोललो, त्याबद्दल क्षमस्व. पण ते थोडंसं नॅचरली येतं, कारण ज्या भागामध्ये आम्ही ऑपरेट करतो, नथिंग डिसरिस्पेक्टफुल अबाउट मराठी भाषा, पण ज्या भागामध्ये काम होतं तिथे 50% माझा वेळ याच सगळ्या गोष्टींमध्ये जातो. आमचे वेंडर सगळे अमेरिकन आहेत, तिथले वेन्यूज आणि या सगळ्या गोष्टी, पूर्ण जी काही तिकडची सर्कस आहे ती सगळी इंग्लिश भाषेमध्ये आहे. बरोबर. त्यामुळे काही गोष्टी ओघाने येणं हे नॅचरल आहे. मला बोलायला तर खूप मजा आली. कोणीतरी आपल्याला इतक्या रिस्पेक्टफुली प्रश्न विचारतंय आणि त्याची आपण उत्तरं देणार. इट ऑल्सो फेल्ट लाईक आय एम ऑन अदर साईड ऑफ द टेबल. सो थँक्यू सो मच. अरे, आणि भाषेचं जर का आपण म्हटलं तर आय अंडरस्टँड की इंग्रजीचा वापर वगैरे होऊ शकतो, पण आपण ज्या गोष्टींबद्दल बोललोय आणि त्याच्यातनं जे नॉलेज म्हणा किंवा जे रिसोर्सेस आपण मांडलेत टेबलावर, ते जास्त व्हॅल्युएबल आहेतच. त्यामुळे ते आपापल्या भाषेत कसे अप्लाय करता येतील तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे त्याला भाषेत लिमिटेड ठेवणं किंवा लिमिट करून ठेवणं योग्य मला वाटत नाही, का ते मर्यादित ठेवणं योग्य वाटत नाही आहे मला. करेक्ट. पण आज जे काय आपण बोललो आहे ह्याच्यामध्ये लाईव्ह कार्यक्रम कसे करावेत, कसे केले जातात, वेगवेगळ्या देशात जाऊन कसा आपण बिझनेस सेटअप करतोय, किंवा वेगवेगळ्या बिझनेसमधल्या किंवा वेगवेगळ्या डोमेनमधलं नॉलेज आपण आपल्या बिझनेसमध्ये कसं अप्लाय करतोय, ह्याबद्दल जबरदस्त बोललो. त्याच्याबरोबरच कल्चर पुढे कसं न्यायचं आहे त्याच्याबद्दल बोललो. क्युरेशनबद्दल खूप इंटरेस्टिंगली बोललो, जिकडे लोक आपल्याला लक्षात का ठेवतील. आणि एखादा आर्टिस्ट जर का तो अगदी छोट्या गावातनं जरी आला असेल तर तो डेटा, मीडिया, सोशल मीडिया या सगळ्यांचा वापर करून कसा पुढे जाऊ शकतो आणि त्याचं रूपांतर एखाद्या सस्टेनेबल बिझनेसमध्ये सुद्धा कसं करू शकतो, या विषयांवर बऱ्याच गोष्टी आपण बोललो आहे. त्यामुळे मला वाटतं की प्रत्येकाला काही ना काहीतरी त्यांच्या आवडीचं किंवा त्यांच्या जवळचं ह्याच्यात सापडणार आहे. त्यामुळे मला तर फारच कारण मला तर सगळ्याच फ्रंटवर रिलेटेबल गोष्टी आहेत, त्यामुळे मला तर जबरदस्त मजा आली आणि आय थिंक प्राचीला पण आलेलीच आहे. तर एवढं बोलून आपण इथे भाग पूर्ण करूया. आणि जर का हर्षद दादाची जर्नी तुम्हाला पाहायची असेल तर त्याची आपण लिंक्स खालती देऊन ठेवू, म्हणजे त्यांना अमेरिकेत काय चाललं किंवा भारतातही काय चाललं हे सगळं समजत राहील आणि त्याचाही ते फॉलो करू शकतात त्या सगळ्या गोष्टी. ॲब्सोल्युटली. अँड वी आर ऑलवेज अप्रोचेबल. कोणाला नवीन आर्टिस्ट असतील, काही ब्रँड्स असतील, काही नवीन प्रेझेंटर्स, प्रोड्युसर्स असतील, त्यांना आमच्याबरोबर काम करण्यात इंटरेस्ट असेल, वी आर ऑलवेज देअर. असं नाही आहे की आम्ही नाही म्हणतो आणि सोडून देतो, पण वी आर ऑलवेज देअर ॲज ॲडवायझर्स अँड वी विल हेल्प यू टू गेट देअर. बरोबर. तसंच भारतात सुद्धा काम भरपूर सुरू झालेलं आहे. छोटे प्रोजेक्ट्सपासून ते आता काही मोठे प्रोजेक्ट्स पण हँडल करण्याचा आमचा एक्सपेरिमेंट्स आहेत. सो लेट्स सी. मोर पॉवर टू पीपल लाईक अस. डेफिनेटली. आणि वेळात वेळ काढून आज तू आलास इकडे. भारतात एकतर लिमिटेड दिवस आपण येतो, त्याच्यात भारतात आलं की एवढ्या सगळ्या गोष्टी असतात, पर्सनल प्रोफेशनल दोन्ही फ्रंटवर, पण त्यातही वेळात वेळ काढून आज आमच्याकडे आलास तू आणि आमच्यावर एवढं मस्त गप्पा मारलास, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि एवढं बोलून आपण हा भाग इथे पूर्ण करूया आणि सगळ्यांना आपण पुढच्या भागात लवकरच भेटू. थँक्यू सो मच. आणि वायफळ, आय विश यू द बेस्ट. लवकर अमेरिकेला या, आपण तिकडे भेटूयात. तिकडे मांडूया आपला प्रयोग. ॲब्सोल्युटली. प्रयोग म्हणजे प्राची आणि सुयोगचा आहे मध्ये प्रयोग. ओ मॅन, हॅशटॅग प्रयोग. लग्नात वापरला नाही पण सगळीकडे वापरतो आम्ही. ओके. डन. चला भेटूया मंडळी पुढच्या भागात.